द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ आणि द्राक्ष विज्ञान मंडळ व योगेश कृषी सेवा केंद्र सिद्धपिंपरी, मोहाडी आणि लाखलगाव यांच्या वतीनं आज ह्या द्राक्ष पिकासंदर्भात 5व्या वेबिनारचं इथं आयोजन करण्यात आलं आहे। ह्या आयोजनामध्ये खास करून आजचे जे मुख्य विषय आहेत ते द्राक्षाचं पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत सन्माननीय श्री अण्णूदादा मोरे। त्यानंतर रंगीत जाती ह्याबद्दल माहिती देणार आहेत सुहासजी थोरात आणि सुधारित हवामान अंदाजाबद्दल माहिती देणार आहेत सन्माननीय शिवानंद निजे सर। असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप असून आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व द्राक्ष उत्पादकांचं द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ आणि योगेश कृषी सेवाच्या वतीनं आम्ही इथं मनापासून स्वागत करतो। आजच्या ह्या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर इथं उपस्थित झालेत, त्या सर्वांचंही मी द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी व्यासपीठावर यावं। हेमळे सर कुठे गेले? सर या ना। मयूरजी जाधव, ताबडतोब आपण व्यासपीठावर यायचं आहे। तसेच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवरायांचं पूजनही करावं। धन्यवाद। अच्छा या फोटो घ्यायचा होता का सर? आजच्या ह्या द्राक्ष पंढरी, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ, द्राक्ष विज्ञान मंडळ नाशिक आणि योगेश कृषी सेवा यांच्या वतीनं आयोजित ह्या 5व्या वेबिनारचा पुष्प गुंजताना, विशेष म्हणजे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत असताना द्राक्ष उत्पादक अनंत अडचणीचा सामना करत आहेत आणि त्यांना योग्य आणि सखोल मार्गदर्शन व्हावं म्हणून ह्या आजच्या खास वेबिनारचं इथं आयोजन केलं आहे। मित्रांनो, ह्या द्राक्ष पंढरी ग्रुपच्या वतीनं सांगायचं म्हटलं तर एका छोट्या ग्रुपची सुरुवात एका विशाल अशा ह्या मोठ्या समूहात झालेली आहे। दरवर्षी पूर्वी सेमिनारचं आयोजन केलं जायचं, परंतु कोरोना कालापासून वेबिनारचं आयोजन केलं आणि वेबिनार अतिशय प्रभावी ठरले, कारण जिल्ह्याबाहेरच्या लोकांना सुद्धाही ऑनलाईन पद्धतीने त्याचा आस्वाद घेता यायला लागला। दुसरा महत्त्वाचा विशेष म्हणजे वेबिनारमध्ये अनेक मान्यवरांनी आपली इथं माहिती देऊन द्राक्ष उत्पादकांना सखोल आणि अतिशय व्यापक असं मार्गदर्शन केलेलं आहे। उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ जे आहे हे स्वर्गीय खासदार उत्तमरावजी ढिकले यांनी हे स्थापन केलं होतं आणि खास करून द्राक्ष उत्पादकांच्या ज्या अनंत अडचणी होत्या त्यांनी त्या संसदेपर्यंत मांडून अनेक कामं त्यांनी सरकारकडून करूनचा प्रयत्न केला होता आणि त्याच माध्यमातून हे कृषी विज्ञान मंडळ आजही कार्यरत आहे। द्राक्ष विज्ञान मंडळ ही जी संस्था आहे ही द्राक्ष उत्पादकांच्या माहितीसाठी नानाविध उपक्रम राबवून अनेक सामाजिक विधायक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात आणि योगेश कृषी सेवा हे उपक्रम राबवताना खास करून योगेश कृषी सेवाचा अतिशय मोलाचा वाटा आहे। प्रत्येक कोणत्याही द्राक्ष उत्पादक असू देत किंवा शेतकऱ्यांचे कार्यक्रम असू देत, अतुल्य असं योगदान त्यांचं हे असतं। 1987 साली ज्या योगेश कृषी सेवाची स्थापना झाली, आजतागायत गरुड झेप त्यांनी घेऊन आज त्यांच्या सिद्धपिंपरी, मोहाडी आणि लासलगाव येथे 3 शाखा आहेत आणि विनम्र सेवा ही त्यांचं वैशिष्ट्य आहे।
आणि अनेक जे काही शेतकऱ्यांच्या प्रती विधायक कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग असतो. अशा प्रकारे आजच्या ह्या कार्यक्रमांच्या आयोजकांचं सर्व द्राक्ष उत्पादकांच्या वतीनं मी मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या सर्व या वेबिनारमध्ये जे द्राक्ष उत्पादक उपस्थित आहे त्यांचंही आयोजकांच्या वतीनं स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं म्हणजे आजचे मुख्य आपले 3 विषय आहेत. पहिला विषय आहे द्राक्षाचं पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन. या संदर्भात आपल्याला ज्यांचा अतिशय ह्या क्षेत्रामध्ये गाढा अभ्यास आहे, ज्यांनी अणुरेणू मातीचा तपासला, अभ्यासला, त्याच्याशी त्यांनी कार्य केलं आणि स्वतःच्या शेतीत यशस्वी प्रयोग करून ते सगळे प्रयोग त्यांनी अतिशय दिलखुलासपणे आपल्या वाणीतून, परखड वाणीतून आणि तेजस्वीपणे सर्व द्राक्ष उत्पादकांसमोर मांडले. असे अन्नूदादा मोरे हे आपल्याला पाणी आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल माहिती देतील. त्यानंतर आजकाल आपण बघतोय की रंगीत वाहनांचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात महती तयार झालेली आहे. त्या संदर्भात ज्यांनी रंगीत वाहन अतिशय यशस्वीपणे सक्सेस केलं ते सन्माननीय श्री सुहासजी थोरात हे इथे उपलब्ध झाले असून ते आपणास सखोल मार्गदर्शन करतील. आणि जो हवामानाचा जो अंदाजाबद्दल जो सगळा आजचा धावपळ आहे, अतिशय प्रतिकूल परिस्थिती हवामानाची तयार झालेली आहे, त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय श्री शिवानंद नेजी सर हे उपस्थित राहणार आहे. तरी सर्व द्राक्ष उत्पादकांना आम्ही विनंती करतो की त्यांनी ह्या पूर्ण वेबिनारचा आस्वाद घ्यावा. आणि आत्ता जे पहिलं आपलं वेबिनारचं पहिलं जे पुष्प आहे ते सन्माननीय श्री, त्यानंतर जे पहिलं पुष्प आहे ते सन्माननीय श्री अन्नूदादा मोरे यांना विनंती करतो की त्यांनी पाणी व द्राक्षासाठी पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल सर्व द्राक्ष उत्पादकांना मार्गदर्शन करावं. पुनश्च आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. द्राक्ष पंढरी ग्रुप नाशिक परिसरात आणि खास करून सोशल माध्यमांच्या द्वारे एक चांगलं काम या ग्रुपने उभं केलं हे आपण सगळे ज्ञात आहोत, आपल्या सगळ्यांना ज्ञात येते. त्याचबरोबर द्राक्ष विज्ञान मंडळ, उत्तमराव ढिकले कृषी विज्ञान मंडळ आणि योगेश कृषी सेवा हे सर्व नावं आपल्या सगळ्यांना परिचित आहे. हे सगळे लोक मयूर भाऊ असतील, मनोज दादा असतील, डॉक्टर साहेब इथे आहेत ते असतील, हे सगळे या ना त्या कारणाने आपल्याशी संबंधित नेहमी भेटत असतात. द्राक्ष असेल, इतर पिकं असतील याच्या संदर्भात आपल्याशी नेहमी चर्चा करत असतात. माझा खरं तर ही 7वी वेळ आहे मी या ठिकाणी येतोय. 2 वेळा सेमिनार आणि आता ही 5व्यांदा वेबिनार. खरं तर मलाही बी अनेक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी वारंवार या सगळ्यांनी टीमने दिली. खरं तर यावेळेस माझा नंबर लागतो की नाही असं मला वाटत होतं मनात. पण एक 8 दिवसापूर्वी मनोज दादाचा फोन आला, नाही म्हणे तुम्हाला ते परत आपलं ठरल्याप्रमाणे आपल्याला तो कार्यक्रम करायचा आहे आणि तुम्हाला यायचं आहे. तर हे सगळं सुरू आहे, हे खूप खरं तर आनंददायी आहे. याच्यातनं जे तरुण शेतकरी आहे त्यांना निश्चितच एक कुठला तरी एक मार्ग म्हणावा किंवा पाऊलवाट म्हणावे ॲटलिस्ट द्राक्ष शेतीच्या बाबतीत दिसत असेल असं मला त्याचं निश्चित मनापासून वाटतं. इथे जे सगळं उपलब्ध करून दिलं आहे आनंद ॲग्रोचे आपल्या सगळ्यांचेच मार्गदर्शक घनश्याम हेमाडे सर आणि त्यांची पूर्ण टीम, खरं तर सगळ्या कामाच्या व्यापातनं परत सोशली पण अशा पद्धतीनं काहीतरी काम करणं मला वाटतं कुठेतरी एक धागा असल्याशिवाय ते होत नाही किंवा ते करायला शक्य पण होत नाही किंवा करेल कोणी किंवा नाही करणार असं सगळं असतं ते. पण ते सातत्याने तसं काम करत असतात. सर तुमचेही खूप आभार की तुम्ही आम्हाला या ठिकाणी ही संधी मिळवून दिली. खरं तर माझा विषय मी अनेकदा सांगत असतो की माझा विषय हा खूप असा कुठे बसून किंवा स्टेजवरती बोलून आणि तो समजून सांगण्याचा नाही आहे, कारण मी ज्यांच्याकडनं ते समजून घेतलं, मग ते रॉड्रिगो ओलिवा असतील, अरुण काका असतील, यांनी ते आम्हाला प्रत्यक्ष बागेत जाऊन ते सगळं समजून सांगितलं. ते समजून घेता घेता सुद्धा आम्हाला खूप वेळ गेला, कदाचित 2-3 वर्ष लागले ते समजून घ्यायला. परंतु आजच्या घडीला मी एक ठामपणे सांगू शकतो की पाणी नियोजन हा अतिशय वरवरचा विषय अजिबात नाही आहे. कुठेतरी मोठ्या प्रमाणावरती डेडिकेशन ठेवून आणि मनाची तयारी करून आपल्याला ती गोष्ट करावी लागेल, एवढं मी या ठिकाणी निश्चित सांगू शकतो. आता पाणी नियोजन प्रत्येकाला करायचं आहे, अचूक पद्धतीनेच करायचं आहे.
हे कशा पद्धतीने केलं जातं याचा एक मेसेज निश्चित माझ्या मते सर्व दूर आहे आता, आणि प्रत्येकापर्यंत तो पोहोचलेला आहे की नाही हे कशा पद्धतीनं काम करू शकतो आपण, किंवा हे लोक हे सगळं करताय, आपल्यालाही हे करता येईल का. साधारणतः एक भावना त्या तऱ्हेची निर्माण झाली आहे, किंवा ती एक प्रत्येकाला वाटायला लागलंय आता की आपण हे करून बघावं. परंतु कुठेतरी मनात अजून धाकधूक आहे की समजा हे करायला जावं तर काही नुकसान होईल का, किंवा हे काम खूप जिकिरीचं आहे का, किंवा खूप कंटाळवाणं आहे का, किंवा खूप वेळ खाऊ आहे का, किंवा खूप अवघड आहे का. अशा सगळ्या प्रश्नांमध्ये थोडंसं सगळे काहीतरी शेतकरी अटकलेले दिसतात. पण मित्रांनो, अजिबात नाही. अतिशय गणितीय पद्धतीने आपण पाणी नियोजन आणि खत नियोजन करू शकतो. आणि हे अगदी कमी शिकलेले, तुलनेत वयाने मोठे लोक की जे तितकेसे ह्या गोष्टीशी संबंधित नसतानाही ते करू शकले, तर मला वाटतं इतर सगळ्या तरुण शेतकऱ्यांना आणि शिक्षित शेतकऱ्यांना हे करणं अजिबात अवघड नाही. दुसरं महत्त्वाचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की अनेक कल्पनेतल्या गोष्टी की जे आपण कुठेतरी परदेशी बागा बघायचो, ते फ्रूट क्वालिटी बघायचो, त्यांचे रेट्स ऐकायचो, एकदम व्यवस्थित स्ट्रक्चर केलेलं, अगदी चित्र काढल्यासारख्या बागा त्या असायच्या. मग ह्या बागा भारतात होऊ शकतात का, अशाच पद्धतीने आपण काम करू शकतो का. तर जेव्हा प्रत्यक्षात ते काम सुरू झालं, ते समजलं आणि ते आपण करायला लागलो, तर तुम्ही बघाल की प्लांट हेल्थ असेल प्रचंड फरक, फ्रूट क्वालिटी असेल प्रचंड फरक, आणि ग्राहकांना ती गोष्ट आवडायला लागली की नाही हे काहीतरी वेगळं आहे. तीच बाग सगळं तेच, पण 2 वर्ष त्या कामात बदल केल्यानंतर कुठेतरी प्रचंड मोठा बदल त्या सगळ्या बागेमध्ये आपल्याला दिसायला सुरुवात झाली. आणि हे मला नाही वाटत की एक दोघांचा विषय आहे, हे सगळ्यांकडे होईल, किंवा सगळेजण त्या दृष्टीने प्रयत्न करतायत यात मला काही शंका वाटत नाही. आणि ते प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करायला पण पाहिजे. मुख्य काम जे अपेक्षित आहे आपल्याला ते मुळी आणि माती याच्यावरतीच व्हावं, हा माझा अट्टाहास आहे. इवन आम्हाला तसं शिकवलं गेलंय की नाही बाबा, तुम्ही जोपर्यंत खाली काम करत नाही तोपर्यंत त्याचे परिणाम वरती तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे अगदी साधं म्हणायला गेलं तर रूट मासवर जर काम झालं तर त्याचा प्रचंड पॉझिटिव्ह परिणाम तुमच्या फ्रूट क्वालिटीवरती आणि एकूणच त्या झाडावरती होतो. म्हणजे सांगायचं झालं तर जवळजवळ एकूण कर्बोदकांचं जे स्टोरेज आहे त्यातलं 85% स्टोरेज हे फक्त रूट्समध्ये होत असतं. आणि नायट्रोजनचं जे एकूण स्टोरेज आहे प्लांट्समधलं त्यातलं 75% 75% स्टोरेज जे आहे ते तुमच्या रूट एरियामध्ये होत असतं, किंवा थोडक्यात मुळांमध्ये होतं. रूट एरिया म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष मुळांमध्ये होतं. मग जर एवढी किमया हे रूट्स करू शकतात तर खरंच आपलं त्या रूट्सकडे लक्ष आहे का, त्या मातीकडे लक्ष आहे का, की कुठेतरी फक्त एक काम केलं आपण आणि काहीतरी पाणी दिलं आणि छाटून टाकले, फवारलं आणि झालं काम, इतकाच मर्यादित विषय द्राक्ष शेतीचा असू शकतो का. तर हा प्रश्न कुठेतरी प्रत्येकाला आता पडायला पाहिजे आणि त्या दृष्टीने काम मला वाटतं सगळ्यांनी सुरू करायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, अजूनही बी प्रत्येक शेतकरी म्हणणार नाही मी, पण अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये की बाबा एखादी गोष्ट आपण बाजारातून विकत आणली आणि ती फवारली किंवा ती वापरली की आपल्याला लगेच काहीतरी परिणाम दिसतील आणि आपलं खूप वेगळं काहीतरी होईल. तर ही जी प्रॉडक्ट बेस फार्मिंग जो प्रकार आहे तो कुठेतरी थांबायला पाहिजे. बघा, निश्चित चांगले प्रोडक्ट्स हे चांगली शेती करताना लागणारच आहे. ते देणारे कंपन्या, ते देणारे डीलर्स हे सगळे आपल्याकडे अवेलेबल आहे, ते लागणारच, यात शंका नाही. पण प्रत्येक वेळी ते केलं म्हणजे तसेच परिणाम आपल्याला मिळतील असं नसतं. त्याच्या मागचे काय दुखणे ते जर आम्ही समजून नाही घेतले तर कदाचित हे प्रोडक्ट आपल्याला काही मदत करू शकत नाही. पण तेच जर आपण समजून घेतलं, योग्य वेळी योग्य मात्रेने त्यांचा जर वापर केला तर मला वाटतं कुठेतरी फार मोठा बदल आपल्या कामामध्ये आणि त्या कामाच्या माध्यमातून आपल्या द्राक्षामध्ये होऊन आणि इतरांपेक्षा 2 रुपये आपल्याला त्याचे अधिकचे मिळू शकतात याच्या मनामध्ये आता 9 वर्षानंतर माझ्या मनामध्ये कुठेही शंका शिल्लक नाहीये. तर ही एक पार्श्वभूमी मला सांगावीशी वाटली. आता जो माझा मूळ विषय आहे इरिगेशन मॅनेजमेंट, ह्या इरिगेशन मॅनेजमेंटमध्ये इतर बारीक सारीक गोष्टींचा याच्या आधी बरेचदा आपण वापर केला, चर्चा केली, पण नक्की काय पदरात पडलं आपल्या हे सगळं करत असताना गेल्या 9 वर्षामध्ये. येत्या 15 मार्चला हे काम सुरू करून 15 वर्ष पूर्ण होत आहे, 9 वर्ष पूर्ण होत आहे 15 मार्चला. आणि मग ह्या 9 वर्षामध्ये खरंच आपण अचिव्हमेंट काय आहे आपली, की त्या दृष्टीने आपण काय काय मिळवू शकलो आणि खरंच त्याचे तसे परिणाम बघायला मिळतात का. तर हे माझ्या दृष्टीने मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये बेसिकपासून जर सुरुवात करायची
झाली तर मला वाटतं सगळ्यात मोठा आपण ज्याला म्हणूया अंधश्रद्धेत आपण होतो, किंवा जे सगळ्यात कमी माहिती आपल्याला ज्याची होती ते म्हणजे न्यूली प्लांटेड प्लांट्स जे आहेत, जे नवीन लागवड करतो आपण कुठल्याही झाडाची, मग तुम्ही रुस्टॉक लावत असाल, तुम्ही हुंडी आणून लावत असाल, किंवा तुम्ही आता बेंचग्राफ्ट लावतोय आपण, अगदीच थोड्या प्रमाणात आहे पण बेंचग्राफ्ट लावतोय आपण 2017 पासून 19 पासून त्या गोष्टीला सुरुवात झाली. काही प्लॉट्स आता आपल्याकडे लागलेत आणि एक मोठं काम त्या बाबतीत पण होतंय आणि कदाचित पुढच्या 5-7 वर्षात फार मोठं काम बेंचग्राफ्ट पद्धतीमध्ये सुद्धा झालेलं असेल. आता जेव्हा ती लागवड झाली तेव्हा असं लक्षात आलं की अनेकदा चर्चा झाल्या की नाही त्याच्यात कार्बोहायड्रेट्स नसतात, रिझर्व्स नसतात, खूप छोटं झाड असतं, मुळ्यांची संख्या खूप कमी असते किंवा मुळ्या खूप छोट्या असतात, पानं फार कमी असतात आणि म्हणून त्याला वाढ मिळत नाही. जेव्हा प्रत्यक्षात आम्ही त्याच्यामध्ये काम सुरू केलं तर इतकं म्हणजे विरोधाभासी काम सुरू होतं आपलं. म्हणजे माझं व्यक्तिगत सांगायचं झालं, प्लांटेशन केलं त्या दिवशी जे इरिगेशन संपलं, समजा काय मी 4-6 तास पाणी देऊन लागवड केली असेल, त्याच्यानंतर माझं पहिलं पाणी हे 25व्या दिवशी आलं आणि पहिले 4 पाणी मी फक्त 20 मिनिटाचे दिलेले होते माझ्या बागेला. 8 लिटरच्या ड्रिपरमधनं 20 मिनिटं पाणी म्हणजे फार 2 लिटर 2.5 लिटर पाणी फक्त मी त्या झाडाला देत होतो आणि असं मी दर 20व्या-25व्या दिवशी ते पाणी यायचं. मग जेव्हा हे सगळं करत असताना अतिशय सोपी पद्धत, वॉटर टँक काढायची चान्सेस नव्हतं तिथे, मग आम्ही 4 बोटं दूर ठेवून एक छोटासा खड्डा करायचो, मी तिथे बसून राहायचो, ड्रिप चालू केलं की मुळ्याच्या कक्षेच्या खाली पाणी पोहोचलं की मी बंद करून टाकायचो. हे सगळं व्हायला लागायचे फक्त 15 ते 20 मिनिटं आणि त्याच्यानंतर जेव्हा वारंवार मॉइश्चर चेक करायला सुरुवात केली तर ते पाणी तसंच तिथे राहायचं, कारण वरती पानांची वाढ नाही, पानांची संख्या कमी आणि 15-15, 20-20 मिनिटाच्या पाण्यामध्ये 20-20, 25-25 दिवस ते पाणी पुढं जायचं. ज्या लोकांनी याच्यामध्ये पहिल्यांदा अडचणी आल्या किंवा त्यांच्या बागा झाल्या नाही किंवा रिपिंग सॉईलमध्ये ग्रोथ होत नाही, हे ज्या भानगडी होत्या ह्या सगळ्या त्या पाण्याच्या संबंधित होत्या. जसं ते पाणी ॲक्युरेट झालं तसं म्हणजे माझी एक 7 महिन्याची बाग आहे ज्याच्यावरती 15 काड्या, किंवा तुम्ही प्रभाकर मोरेंची क्रिम्सन बघाल तर 7 महिन्यामध्ये एक 15 काड्या फुल्ली मॅच्युअर्ड आहे तिथे, म्हणजे सपकिनच्या पुढे 8-8, 10-10 पानं फुल मॅच्युअर्ड आहे. मग हे सगळं बिगर कर्बोदकांचं झालं का? तर नाही. झाडाला योग्य पाणी मिळालं, योग्य खतांचं पोषण मिळालं, त्याच्यामधनं ग्रोथ मिळाली आणि त्या ग्रोथमधनं आपल्याला रिझर्व्स मिळाले आणि त्याच्याने हे सगळं शक्य झालं. तर इरिगेशन मॅनेजमेंट करत असताना जे लोक ह्या डिसेंबरमध्ये, जानेवारीमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे झाडं लावणार असतील, अगदी रूस्टॉकच्या प्लांट्सपासून तर बेंचग्राफ्ट असेल किंवा इतर हुंडीच्या स्वरूपात काही लावणार असाल, तर त्याचं इरिगेशन मॅनेजमेंट करताना आता तुम्हाला नक्कीच बदल करावे लागतील. ते बदल तुम्ही केले तर तुम्ही अनपेक्षित परफॉर्मन्स तुमच्या त्या बागेकडनं करून घेऊ शकतात, एवढं मी अगदी निश्चित या ठिकाणी नमूद करू शकतो. आणि ते तुम्हाला करावं लागेल, अन्यथा अवघड होऊन बसेल ते. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा इरिगेशनच्या बाबतीत आपण बघत होतो की आपण कुठेतरी 4 तास, 6 तास, 2 तास, मग 4थ्या दिवशी, 6व्या दिवशी, 8व्या दिवशी असं काहीतरी 4 मित्र मिळून किंवा आपला पूर्वानुभव मिळून काहीतरी एक शेड्यूल बनवून टाकायचो. मध्ये मध्ये कोणीतरी सांगायचं नाही बरं रॉड्रिगो म्हणजे 7व्या दिवशी 7 तास पाणी, असं काहीतरी एक रुमर तयार झाला आणि त्याच्यामध्ये अनेक जणांचं नुकसान पण झालं असेल असं माझं मत आहे. काय नेमकं असतं, हे कशाच्या आधारे ठरतं किंवा स्टेज वाईज त्याच्यामध्ये काय बदल होतो हे सुद्धा तपासणं फार गरजेचं आहे. आपण देत असलेल्या पाण्यामध्ये आपण किती पाणी कमी किंवा किती जास्त करू शकतो किंवा तो डिफिसिट कसा ओळखला पाहिजे, ज्याला तुम्ही किती डिफिसिट देऊ शकता, ज्याला मला वाटतं शास्त्रीय भाषेत मॅक्झिमम अलाउड डिफिसिट असं म्हटलं जातं की तुम्ही किती अलाउ करू शकता पाणी देण्याला, तर त्याचं मापक काही आहे का, तर हे आपल्याला शोधावं लागेल आणि ते शोधणं फार अवघड गोष्ट नाही. दुसरी गोष्ट, आपण कुठलीही स्टेज असो, मग प्री प्रूनिंगची स्टेज आहे, छाटणीची अवस्था आहे, पोंगा अवस्था आहे, त्याच्यानंतर फ्लावरिंग आहे, मग व्हरायजन आहे, हार्वेस्टिंग आहे, मग पोस्ट हार्वेस्ट आहे, मग खरड छाटणी आहे, ह्या सगळ्या कालावधीमध्ये आपण एक ठरलेल्या शेड्यूलच्या हिशोबाने पाणी द्यायचं पूर्वी. हे करत असताना फार मोठे बदल त्या ठिकाणी आहे, ते करावे लागतील. माझा जो डिफिसिट आहे तो किती असायला पाहिजे, मग मी बडबड स्टेजमध्ये आहे तर तिथे किती असायला पाहिजे, मी फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे तिथे किती असायला पाहिजे, मी खरड छाटणीच्या वेळेस इनिशिएशन स्टेजला आहे, आता माझी गड निर्मिती होतीये
तिथे किती असायला पाहिजे, मी डिफरन्शिएशन स्टेजला आहे तिथे किती असायला पाहिजे. मित्रांनो, 7 तास पाणी सरसगट सगळीकडे, 4 तास पाणी सरसगट सगळीकडे, लाईट सॉईल म्हणेन 2 तास रोज पाणी किंवा 1 तास रोज पाणी, ह्या पद्धतीच्या अंधश्रद्धेतून बाहेर यायला आता आपल्याला सुरुवात करावी लागेल. हे सगळं प्रत्येकजण आता ऐकतोय, हे काय तुम्ही ऐकलेलंच नाही असा भाग नाही आहे, पण हे प्रत्यक्ष अनुकरण करायला सुरुवात आता करावी लागेल. जर तुम्ही ती अनुकरण करायला सुरुवात केली तर ॲक्च्युली तुम्हाला ती गोष्ट समजायला आणखी इथून पुढचे 2 वर्ष लागणार आहे. मग एवढा वेळ तुम्ही खरंच घालवणार आहे का, हा माझ्यासारख्या समोरचा एक प्रश्न आहे. आणि ते मुवमेंट का होत नाही आहे? 9-9 वर्ष झाले, लोक अजूनही म्हणतात की बाबा नाही ते असंच आहे, नाही ते तसंच आहे. मग अजून तुम्ही किती वेळ घेणार आहे, हा माझ्यासारख्या पुढं एक प्रश्न आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो परत की डिफिसिट इरिगेट केलं जातं अनेकदा. जसं की व्हरायझन स्टेज आली नाही, आता कलर आला पाहिजे, शुगर आली पाहिजे, म्हणून मी पाण्याचं कमी करू. किंवा इनिशिएशन स्टेज गेली, आत्ता घडनिर्मितीचा काळ आहे, तिथं मी ताण दिला पाहिजे. मग ताण कसा द्यायचा? कोण म्हणतं नाही हलका ताण दिला पाहिजे, कोण म्हणतं थोडा हलका ताण दिला पाहिजे, कोण म्हणतं शेंडा थोडा बारीक झाला पाहिजे, कोण म्हणतं पानं थोडे असे लूज जाऱ्यासारखे झाले पाहिजे. हा काय प्रकार आहे? अशा पद्धतीच्या मानसिकतेतनं तुम्ही कधी बाहेर येणार आहे? त्याला एक्झॅक्ट आकडेवारी आहे, त्याला एक्झॅक्ट गणित आहे का तुम्ही किती पाणी द्यायला पाहिजे. हा जो डिफिसिट इरिगेट तुम्ही करताय त्याचे भयंकर परिणाम तुमचं झाड भोगतंय. मला माहीत नाही ते किती लोकांना तिथपर्यंत ती माहिती आहे, परंतु एक साधी गोष्ट सांगतो की डिफिसिट इरिगेट खऱ्या अर्थाने कधी केलं जातं ते म्हणजे घडनिर्मितीचा कालावधी आणि दुसरी वेळ असते साखर उतरण्याचा कालावधी. तर ह्या दोन्ही कालावधी इतक्या सेन्सिटिव्ह आणि इतक्या महत्त्वपूर्ण आहे की तुमच्या पूर्ण सीझनचं नुकसान तिथे होऊ शकतं. की एक स्पेसिफिक ताण अपेक्षित असतो, ज्याला खरं तर द्राक्षात ताण म्हणतच नाही. अशा पद्धतीचं इरिगेशन तुम्ही इनिशिएशन काळात जर केलं तर त्याचे खूप चांगले परिणाम बंच स्ट्रक्चर वरती होतात आणि खूप चांगलं स्ट्रक्चर असलेले बंच तुम्हाला मिळतात. पण तेच चुकीच्या पद्धतीनं ताण दिला पाहिजे म्हणून फक्त पाणी बंद केलं जातं किंवा 4 तास देत होतो मी तर 2 तास दिलं जातं किंवा 1 तास दिलं जातं. ह्या मानसिकतेतनं तुम्ही बाहेर येणं फार गरजेचं आहे. दुसरी मुख्य म्हणजे अनेकदा आता म्हणायला लागलो आपण की नाही आम्ही अगदी हार्वेस्टिंगच्या आदल्या दिवसापर्यंत पाणी देत होतो, पण तरी मित्रांनो ते खरंच तसं होतं का? मी अनेक बाग बघितले, मी आज सुद्धा एक बाग बघितला का ज्यांनी काल पाणी दिलेलं होतं, 7 तास पाणी दिलेलं होतं, आणि काल ज्यांनी 7 तास पाणी दिलेलं आहे त्याची बाग आज कोरडी होती. मी म्हटलं अरे मोटर चालू झाली नसेल तुझी. नाही नाही म्हणे 100% मोटर चालू होती. तुमच्या सॉईलमधनं इतकं जास्त पाणी निघून गेलेलं होतं की 7 तास इरिगेट केल्यानंतर पण मॉइश्चर आलेलं नाही तिथे. हीच अवस्था तुमची जर साखर भरण्याच्या कालावधीमध्ये येत असेल तर त्याचा भयंकर विपरीत परिणाम तुमच्या शुगर फॉर्मेशनवर, कलरवर, त्याच्या बेरी वेटवरती होतो, तुमच्या बेरी फर्मनेसवरती होतो. त्याच्यामुळे याला खूप सोप्या पद्धतीनं मापक आहे, याच्यामध्ये काही अवघड नाही. दुसरं महत्त्वाचं, ज्या हिशोबाने तुम्ही ते ताण देता त्यावेळेस त्या हिशोबाने तिथे जे टोटल टायट्रेबल ॲसिड आहे ज्याला TTA म्हणतात, याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढतं जर ताण जायला असेल तर, किंवा तो ताण थोडा जरी असेल तर त्याचा pH खूप मोठ्या प्रमाणावरती हाय होतो. आणि त्या ठिकाणी म्हणजे आपण ज्याला बेरी ज्यूसचं म्हणूया, त्या ज्यूसचा pH वरती त्याचे परिणाम होतात ह्या ताणाचे, आणि त्या ॲसिडचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती वाढतं तिथे. मग एका बाजूला तुमची शुगर जरी 16 असेल तरीही तो मनी खाताना तुम्हाला आंबट लागतो, किंवा अगदी 17 असेल तरी तो खाताना आंबट लागेल, 18 असला तरी खाताना आंबट लागेल. आणि प्रामुख्याने अर्ली हार्वेस्ट ज्या बागा होतात फेब्रुवारीच्या 15च्या दरम्यान, तिथे ही समस्या फार मोठ्या प्रमाणावर जाणवते. आणि मागच्या वर्षी आपण बघितलं एक्सपोर्टच्या काळामध्ये आपल्याला त्याचे किती गोंधळ तो एक 8-10 दिवस पुरला. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये क्रॉप लोड, तुम्ही ठेवलेले घड, मण्यांची संख्या, हे सगळं आलंच. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ह्या चुका तुम्ही जर करत असाल आणि टोटल टायट्रेबल ॲसिडचं प्रमाण जर तुमच्या बेरीमध्ये जास्त राहत असेल आणि त्या ज्यूसमध्ये जास्त राहत असेल तर ते खायला आंबटच लागेल. तर म्हणून पाणी कमी करत असताना एक स्पेसिफिक म्हणजे ही गोष्ट कुठे केली जाते, खास करून वाईन व्हरायटीमध्ये एक विशिष्ट आरोमा डेव्हलप व्हावा, एक फ्लेवर त्याच्यामध्ये यावा, याच्यासाठी कुठेतरी एक डिफिसिट इरिगेट काही कालावधीपुरतं किंवा 1 किंवा 2च इरिगेशन तिथे केले जातात. पण तो नियम सरसगट तुमच्या खाण्याच्या द्राक्षांना लागू होत नाही. आणि म्हणून तुम्ही कुठेतरी कोणीतरी काहीतरी ऐकलं आणि मग तिथे शुगर वाढते असं काहीतरी चर्चा झाली
आणि सेम तुम्ही तुमच्यामध्ये लागू केलं तर मला वाटतं कुठेतरी हे फसवणूक होण्यासारखं आहे स्वतःची. आणि ते बदल आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला करावे लागतील. त्याला किती वेळ लागेल, काय लागेल मला माहीत नाही, परंतु हे बदल आता होणं अपेक्षित आहे. कारण भरपूर त्याच्यावरती काम झालेलं आहे. हे आता काही असं प्रयोग करण्याचं आणि प्रूव्ह करण्याचं हा विषय नाही राहिलेला. हे भरपूर ठिकाणी करून झालं आहे आता. आणि त्याच्यावरती म्हणजे अगदी सांगायलाच मला अतिशय आनंद होतोय की एक 3-4 मोठ्या ब्रीडिंग कंपन्यांचे प्लांट्स आपल्याकडे ऑलरेडी आले. काही ठिकाणी बागा लागल्या आहे. येत्या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्या बागा लागणार आहे इम्पोर्टेड व्हरायटीच्या, पेटेंटेड व्हरायटीच्या. तिथे जर या अशा चुका करून बसलो तर तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट इतकी मोठी असणार आहे तिथे, त्याच्यात अशा चुका झाल्या तर ते फार मोठे भोग आपल्याला भोगायची पाळी येईल. त्याच्यासाठी प्रिपरेशन म्हणून आजच आपण आपल्या आहे त्या व्हरायट्यांवरती काम चालू केलं पाहिजे. मग थॉम्सन असेल, रेड ग्लोब असेल, क्रिम्सन असेल किंवा इतर सगळ्याच व्हरायटीच्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि हे असं नाही आहे की तुम्ही एक्सपोर्टच्याच बाबतीत केलं पाहिजे. हे आपण अगदी तुम्ही घरात कुठंतरी खायला देत असाल, लोकलला कुठल्याही मार्केटला पाठवत असाल तरी या गोष्टींची काळजी आपण जर घेतली तर मी सांगतो एक किरकोळ 1% जरी फरक आपण ते करू शकलो तर खाणाऱ्याला फार आनंद होईल त्याचा आणि खूप खुश होऊन तो द्राक्षाची परत डिमांड वाढवेल असं या ठिकाणी मला वाटतं. अतिशय किरकोळ विषय आणि त्याच्यावरती आपल्याला काम करायला पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची चूक जे आपण बघत आलोय आता किंवा आम्ही बघतोय ती म्हणजे असंबंध इरिगेशन. इरिगेशन करत असताना एक स्पेसिफिक अमाऊंट आणि स्पेसिफिक इंटरव्हल हा फार गरजेचा आहे. जर तुम्हाला वाटलं की नाही बाबा आता एक स्पेसिफिक स्टेज आली आहे, आता मी इथे 1 तास कमी करेल किंवा एक स्पेसिफिक स्टेज आली मी आता इंटरव्हल माझा तेवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवेल, मी 2 दिवसापूर्वी 2 दिवसाला देत होतो तर मी आता 7 दिवसाला देईल किंवा आता 6 दिवसाला देईल, हे जे असंबंध आहे इरिगेशनमध्ये की ज्याला काही अर्थ नाही की का बरं आम्ही का असं करतोय तर माहीत नाही. कोणतरी विचारलं तर सांगता की नाही बाबा आम्ही असंच करत होतो, आम्हाला त्याचे फार भारी रिझल्ट आले, आम्ही तसंच करत होतो, आम्ही त्याला फार भारी रिझल्ट आले. हे जे असंबंध इरिगेशनने ज्याला काही मापक नाही आहे मला वाटतं कुठेतरी ते आता बंद झालं पाहिजे. ह्या असंबंध इरिगेशनचे भयंकर परिणाम झाडाच्या रूट ग्रोथवरती आणि त्याच्या एकूण हेल्थवरती बघायला मिळतात. हे सगळं मी याकरता सांगतोय की हे आता सगळं बघून झालंय आणि प्लांट हेल्थवरती जर तुम्ही आता काम नसेल करणार तर तुम्ही बेस्ट फ्रूट क्वालिटी अचीव करू शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. फक्त घड कमी केले, घडांची संख्या आम्ही 40 ठेवत होतो आता आम्ही 35 केली, 30 केली, एवढ्यावरती भागणार नाही. एक्सपोर्टर आपल्याही पुढचे असतात, लोकलचे व्यापारी आपल्याही पुढचे असतात. म्हणजे काल टोमॅटोचा एक व्यापारी म्हणत होता मला की नाही इसका थोडा हे टोकाला थोडी नरम आहे, म्हणजे तिने घेतला तो माल आणि तो टोकाला नरम म्हणतोय त्या टोमॅटोला. म्हणजे तो काय लेवलची मानसिकता ठेवून आता ते मालाची खरेदी करतोय तुम्ही विचार करा. म्हणजे टोमॅटोचं टोक थोडंसं नरम लागतंय म्हणून एक्सपोर्ट में नहीं चलेगा, अगले बार जब आप माल लेके आओगे तो ये देखो ये आना नहीं चाहिए मार्केट में. तिने अख्ख्या 20 किलोच्या क्रेटमधून एक टोमॅटो काढली तो नरम म्हणतोय. काय लेवलच्या कॉम्पिटिशनला काय लेवलच्या मानसिकतेच्या बाबतीत व्यापाऱ्यांच्या बाबतीत तुम्हाला फेस करायचं आहे हे तुम्ही ठरवून घेतलं पाहिजे आता. अन्यथा परत आपल्याला मग निराश झाल्याशिवाय पर्याय नाही. तर हे कुठेतरी असंबंध इरिगेशनशी रिलेटेड आहे, ज्याला नक्कीच एक विशिष्ट दिशा आहे, त्या दिशेनेच आपल्याला जाणं फार गरजेचं आहे. अचूक इरिगेशन करत असताना काही फ्री गोष्टी अवेलेबल असतात आपल्याला ज्या की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्हाला मिळू शकत नाही. अशा प्रॉडक्ट सोडून बाबा मी XYZ प्रोडक्ट आणलं हे मी सोडलं आणि मी माझा इश्यू मेंटेन केला, हे प्रोडक्ट आणलं हे मी सोडलं हे मी माझा pH मेंटेन केला, हे अक्षरशः थोतांड आहे. मी तुम्हाला सांगतो हे अशा पद्धतीनं जर आपण करत असाल आणि कुणी आपल्याला येऊन तसे दावे करत असतील ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. मग त्या सांगणाराला आणि ते करणाराला दोघालाही जमीन आणि माती काही कळाली नाही असा त्याचा सरळ अर्थ होतो. जर तुम्ही पाणी नियोजन अचूक करणार असाल तर पाण्याचा pH आणि पाण्याचा EC थोडक्यात क्षारता म्हणजे मी जमिनीतलं म्हणतोय हे तुम्हाला फ्रीली मेंटेन करून मिळतं. त्याच्यासाठी तुम्हाला 1 ग्रॅम काही टाकायची गरज नाही आणि 1 रुपया कशाचा खर्च करण्याची गरज नाही. पण सातत्यपूर्ण तुम्ही ज्या चुका करत राहिले त्याच्यामध्ये तर अत्यंत अनिवन क्षारता अनिवन pH ला सामोरं लागतो. म्हणजे तुम्ही एक प्रोफाईल केली त्याच्यामध्ये 4 ठिकाणी 4 प्रकारची क्षारता लागते. त्याचे पॅचेस पण असे अनिवन असतात, इकडे वेगळं तर तिकडे वेगळं तर तिकडे वेगळं असं काहीतरी लागतं. pHच्या बाबतीत सुद्धा सॉईल pHच्या बाबतीत ते होतं. अशी जर अवस्था असेल रूट एरियामध्ये तर ते झाड
खूप चांगल्या क्षमतेनं परफॉर्मन्स अजिबात देऊ शकत नाही. मग जर तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे एखादी गोष्ट तर फक्त तुम्हाला बघायचं आहे ना. मग ते बघायचं सुद्धा जर कंटाळा असेल आपल्याला तर मग द्राक्ष हे आपलं काम नाही. हे आता तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही इतर क्रॉपकडे गेलं पाहिजे, तुम्ही बाकी काहीतरी केलं पाहिजे, पण द्राक्ष तुम्ही करणार असाल, एवढं खर्चिक पीक तुम्ही करणार असेल आणि त्याचे जे त्या ताकदीचे रिटर्न्स जर तुम्हाला मिळणार नसतील तर मग मात्र द्राक्ष शेती तुमच्यासाठी नाहीये असं दुर्दैवाने मला म्हणायची वेळ येते. तर हे सुद्धा बदल आपल्याला जर फायद्याचे असतील आणि आपण ते जर करणार नसू तर नेमकं मग आपल्याला झाले काय असा माझ्यासारख्या समोर एक प्रश्न उभा राहतो. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये काम करण्याची गरज एक समजदार शेतकरी म्हणून आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. त्याच्यानंतर आणखी पुढचा प्रश्न येतो. आता ह्या चर्चा पण भरपूर ऐकतोय आम्ही गेली 5-7 वर्ष की बाबा एखाद्याचं इंटरव्हल एवढा आहे, एखाद्याचा इंटरव्हल तेवढा आहे, एखाद्याचा इंटरव्हल तेवढा आहे. म्हणजे मी सांगलीला होतो मागे आणि एका शेतामध्ये गेलो होतो मी. त्या शेतामध्ये गेला असताना जनरली दुष्काळी भागामध्ये होतो मी. तिथे गेल्यानंतर जेव्हा चर्चा झाली त्या फार्मरशी, थोडेसे वयस्कर फार्मर होते आणि ते म्हणे बा तुम्ही बाकीचं काही सांगू नका आम्हाला, आमच्याकडे पाण्याची फार कमतरता आहे आणि आम्हाला रोज पाणी दिल्याशिवाय किंवा लाईट सॉइल दगड आहे बघा म्हणे तुम्ही बागेत, आम्हाला रोज 1 तास पाणी नाही दिलं तर आमची बाग होणारच नाही म्हणे. हे सगळं वाळून जाईल, हे सगळं मनी गळायला लागतील. मग आम्ही 4-5 मित्र होतो, आम्ही बागेत फिरत होतो. तो सुंदरच बाग होती, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. मग मी त्यांना विचारलं बुवा हे असं तुम्ही करून बघितलंय का? नाही म्हणे तुम्ही पाणी सोडून बाकीचं सांगा आम्हाला. पाण्याच्या बाबतीत माझा 20 वर्षाचा अनुभव आहे, मी असंच करतो, याच्यामध्ये थोडी जरी चूक झाली तर आमचं नुकसान होतं. मग मी विचारलं काय? म्हणे नाही म्हणे ती तासभर रोज नाही दिलं तर दगड नसते इथे गडबड होऊन जाते. मग आम्ही कॅल्क्युलेशन केले, आम्ही बसलो. ती बाग त्या दिवशी 138 किंवा 140 दिवसाची झाली होती आणि 1 तासाचा रोज कॅल्क्युलेशन केलं तर त्या व्यक्तीने 140 तास पाणी दिलेलं होतं त्या बागेला साधारणतः ऑन एन ॲव्हरेज. त्या बागेला 140 दिवसामध्ये त्या व्यक्तीने 700 मिलीमीटर पाणी दिलेलं होतं. 700 मिलीमीटर. द्राक्ष बागेची पूर्ण वर्षाची रिक्वायरमेंट ही 500 मिलीमीटरच्या आसपास आहे. पाऊस जर चांगला असेल तर 500 मिलीमीटर खूप झाले. मग जी व्यक्ती 140 मिलीमीटर मध्ये 740 दिवसामध्ये 700 मिलीमीटर पाणी देते आणि ती म्हणते की तुम्हाला माहित नाही आम्ही दुष्काळात आहे, आमच्याकडे पाण्याची खूप कमतरता आहे आणि आम्ही असे तुम्ही सांगताय त्याचे 4 तास 5 तास 6 तास पाणी नाही देऊ शकत, किती विरोधाभासी आहे. म्हणजे ती व्यक्ती दुप्पटपेक्षाही जास्त इरिगेट करत होती आणि त्या व्यक्तीला ते माहिती सुद्धा नव्हतं. मी जेव्हा त्यांना हे समजून सांगितलं तर ते तोपर्यंत तर त्यांना ते समजायच्या पलीकडचा विषय होता. ही जी भावना आहे आपल्या मनामध्ये की नाही बघायचंच नाही आणि करूनच बघायचं नाही किंवा जे मी करतोय त्याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता नाही, पण तुम्ही पाणी वाया घालवताय. एका बाजूला तुम्ही म्हणताय आम्ही दुष्काळात आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही खतांचा मोठ्या प्रमाणावर लॉसेस करून घेताय. म्हणजे ज्या पाण्यामध्ये त्यांची कदाचित 3 एकर बाग भागली असती वर्षभराच्या, त्याच्यामध्ये ते फक्त 1 एकर बाग करत होते. ही अवस्था मित्रांनो त्यांच्या एकट्याची नाही, ही अवस्था इंडस्ट्रीतल्या 100% फार्मरची मी सांगतो. मग तुम्ही जर तसं करायला सुरुवात केली तर तुम्ही किती मोठ्या प्रमाणावरती नॅचरल रिसोर्सेस वाया घालवताय आणि ते किती वाचवू शकाल याचा प्रत्येकाने एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. जनरली 3 प्रकार पाडले जातात इरिगेशनच्या बाबतीत. त्याचं अनेक कॅरेक्टर त्याच्यावरती परिणाम करतात, पण जे ढोबळ मानाने सांगितले पाहिजे त्याच्यामध्ये येतं की लो फ्रिक्वेन्सी इरिगेशन, ज्याच्यामध्ये साधारणतः 6 ते 7 इरिगेशनमध्ये एक द्राक्षाचा हंगाम काढला जातो. दुसरं येतं मीडियम फ्रिक्वेन्सी असलेलं इरिगेशन, ज्याला मीडियम फ्रिक्वेन्सी इरिगेशन असं म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये साधारणतः 8 ते 10 दिवसाचा इंटरव्हल असतो आणि त्या हिशोबाने इरिगेट केलं जातं. आणि तिसरा असतो हाय फ्रिक्वेन्सी इरिगेशन, ज्याच्यामध्ये 8 दिवस मॅक्झिमम असतात, कदाचित रोज किंवा दिवसाआड इरिगेट केलं जातं. आता ही जी हाय फ्रिक्वेन्सी, लो फ्रिक्वेन्सी, मीडियम फ्रिक्वेन्सी हा काय प्रकार आहे? अशा पद्धतीने इरिगेशन चेंजेस का होतात? तुम्ही तर म्हटले 500 मिलीमीटर मध्ये पूर्ण वर्ष निघायला पाहिजे आणि मग हे तर कोणाचा इंटरव्हल 10 दिवसाचा आहे, कोणाचा 8 दिवसाचा आहे, कोणाचा दिवसाआड, हे कसं शक्य होतं? तर मित्रांनो, हे जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो सगळं, तो सॉइल टाईप काय आहे, त्या जमिनीची पाणी धारण क्षमता किती आहे, त्याचा वॉटर टँक काय आहे, हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर हे लक्षात येतं की मी किती दिवसाला पाणी देऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे तुम्ही आबा मोरे ऐकलेलं असेल बऱ्याच जणांनी किंवा बघितलं असेल, ट्रिमेंडसली हाय, एकदम
ह्यूज वॉटर टँक आहे त्यांचा, 52 ते 54 मिलीमीटरचा वॉटर टँक आहे त्यांच्या बागेला. 280 लिटर ते 300 लिटर पाणी एका वेळी देतो आम्ही. मागच्या 4 ते 5 क्रॉप झाले त्याचे. मागच्या 5 क्रॉपमध्ये त्यांचं पहिलं पाणी म्हणजे छाटणी, ऑक्टोबर छाटणीपासून ते त्याच्या पुढचं पाणी जे ते किमान फ्लॉवरिंग पास झाल्याशिवाय येत नाही. म्हणजे बिगर पाणी बिगर खत फ्लॉवरिंग पास येतो तो बाग. ह्या वर्षी म्हणजे गेला सीझन 4 MM ला पहिलं पाणी दिलं त्या बागेला. तोपर्यंत खतं नाही, बाकीचे कुठलेही खालून ड्रिपमधनं काही नाही, म्हणजे पाणीच नाही दिलं तर बाकी देण्याचा प्रश्नच नाही. मग जो बाग 4 MM झिरो पाण्यामध्ये, म्हणजे तुम्ही म्हणायला त्याला झिरो, पण तुम्ही मोटर चालू केली नाही म्हणून जर येऊ शकतो तर मग काय म्हणूया आपण त्याला. तेच दुसऱ्या पलीकडे दुसरी त्याची विरोधाभासी बाजू आहे. खेडगावलाच एक फार्मर आहे आणि एक बारडावरती त्यांची रान आहे. 4 MM पासून ते साधारणतः व्हरायजन स्टेजपर्यंत म्हणजे पाणी उतरेपर्यंत ती व्यक्ती तासावरती, म्हणजे त्यांनी स्टॉपवॉच लावून किंवा अलार्म लावून पाणी देतात. ते साधारणतः 32 ते 34 तासांनी दर 32-34 तासांनी इरिगेशन येतं त्यांचं. पण मग इरिगेशन असतं साधारणतः एक 30 मिनिटाचं 40 मिनिटाचं. मग ह्या दोघांचं जर तुम्ही बसून कॅल्क्युलेशन केलं आणि त्यांचं पाणी जर मोजलं तर दोघांचंही पाणी येतं 500 मिलीमीटर. मग एका बाजूला एक व्यक्ती पूर्ण वर्षभरामध्ये साधारणतः 9 इरिगेशन करते, तर दुसऱ्या बाजूला दुसरी व्यक्ती साधारणतः 24-25 इरिगेशन करते. हे सगळं कॅल्क्युलेशन करत असताना मी कुठे, माझी जमीन काय, तिची पाणी धारण क्षमता किती आहे, माझ्या मुळांचा विस्तार किती, हे सगळं तुम्ही बघायला लागेल. म्हणजे उद्या उठून तुम्ही त्यांना फॉलो करायला लागले तर ते किती चुकीचं होईल, किंवा आणखी दुसऱ्या नंबरला फॉलो करायला लागले तर ते किती चुकीचं होईल. म्हणून इरिगेशन मॅनेजमेंटमध्ये तुम्ही कुणालाही फॉलो करू शकत नाही. तुमचं माती, इवन तुमचे 2 बाग सुद्धा एकमेकाला सारखी पाणी देता येत नाही, कधीच नाही देता येत. हे तुम्ही पक्क समजून घेतलं पाहिजे की मी प्लॉट नंबर 1 ला जर 4 तास पाणी देत असेल, याचा अर्थ त्याच्या शेजारच्याच प्लॉट नंबर 2 ला मी 4 तास पाणी दिलं पाहिजे असा अजिबात नियम नाही. म्हणून हे सगळं बघत असताना हे कॅल्क्युलेशन करणं, त्या नजरेनं आता द्राक्षाच्या इरिगेशनकडे बघणं मला वाटतं खूप गरजेचं झालेलं आहे. आता साधी गोष्ट आहे, जेव्हा अशी फ्रिक्वेन्सी असेल एकाच प्लॉटची की बाबा माझं पाणी 10व्या 12व्या 14व्या दिवशी येत असेल आणि कोणीतरी मला येऊन सांगितलं का नाही आता पाणी उतरलंय, तुम्ही 14 दिवसाला देत होते आता तुम्ही 8 दिवसाला द्या, किंवा एखाद्याचं 35 तासाला देत होतो, नाही आता पाणी उतरलंय तुम्ही आता कदाचित पुढं जाऊ द्या आणि तुम्ही पाणी 2 दिवसांनी द्या. मगाच मी सांगितल्याप्रमाणे अशा तुमच्या पानामध्ये असंबंध बदल केले आणि मनाला वाटलं तसं केलं तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या बागेच्या हेल्थवर आणि फ्रूट क्वालिटीवरती बघायला मिळतात. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपण ठरवून घेतलं पाहिजे की मला आता नेमकं माझं काम करायचं कसं आहे. आणि अशा पद्धतीचे असंबंध बदल इथून पुढे आपण 100% टाळले पाहिजे. आणि मला अपेक्षा आहे की याच्यानंतर आपण ॲटलिस्ट बघायला तरी सुरुवात करू. जेव्हा आपण बघायला सुरुवात करू कदाचित त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी आपल्याला ते अंगवळणी होईल आणि आपण ते कदाचित करायला सुरुवात करू शकू. आणखी एक मोठी गोंधळ मी बघितला सगळ्याच एरियात आहे, म्हणजे नाशिक असो, सोलापूर असो, सांगली असो, नारायणगाव असो, की डेन्स प्लांटेशन म्हणजे 7-4, 8-4, 8.5 अशा पद्धतीचं प्लांटेशन आपल्याला टनेजच्या हिशोबाने आपण करायला सुरुवात केली. मित्रांनो, प्लांटची संख्या ही टनेज म्हणजे थोडक्यात प्लांट्स आणि टनेज म्हणजे संख्या याचा कुठेही संबंध नाही. म्हणजे जेव्हा या चर्चा आम्ही जेव्हा त्या सगळ्या लोकांशी केल्या तर तुमच्या लिनियर मीटरमध्ये तुम्ही किती काड्या ठेवल्या आहे, त्या लिनियर मीटरमध्ये काड्यांची संख्या काय आहे आणि लिनियर मीटरमध्ये तुम्ही किती बंचेस ठेवले, किती लिनियर मीटरला किती बंचेस. मग झाडांची संख्या भले 5 वर असेल, नाही तर 7 वर असेल, नाही तर 8 वर असेल, नाही तर 4 वर असेल, त्या लिनियर मीटरवर जर तुम्ही प्रत्येक मीटरला थोडक्यात 10 काड्या ठेवत असाल आणि 10 काड्यांवर जर 20 गट ठेवत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही कदाचित 10-5 लावलं तरी टनेजवर त्याचा काही फरक पडत नाही. ही गोष्ट आपल्याला इथून समजून घेतली पाहिजे की तुम्ही 4 वर लागवड करून ठेवली आणि लिनियर मीटरवर तुमच्या काही ठिकाणी काड्या एका मीटरमध्ये 4 येत आहे, काही ठिकाणी एका मीटरमध्ये 6 येत आहे, काही ठिकाणी एका मीटरमध्ये 2च येत आहे, तर तुम्ही पोटेन्शियल भयंकर घालून बसतात तुमच्या प्रोडक्शनचं. आणि ही गोष्ट कुठेतरी तुम्ही आता म्हणजे बघायला सुरुवात केली पाहिजे एवढं मी म्हणेल. तुमचे वॉलंटे हे खऱ्या अर्थाने तुमचे उत्पादक आहे असं तुम्ही समजा. आजपासून तुमचे झाडं नाही, झाडं तर हेल्दी असायलाच पाहिजे, त्यात काही दुमत नाही,
पण तुम्ही जे आर्म्स वाढवलेले ते आर्म्स खऱ्या अर्थाने तुम्हाला उत्पादन देतात आणि ते किती ॲक्युरेट तुम्ही वाढवलेले आहे, त्यांची हेल्थ किती चांगलेली आहे, किती एक सारखी जाडी त्यांची आहे, किती छान काड्या त्यांनी दिलेल्या आहे, याच्यावरती अवलंबून राहील की तुमचे उत्पादनाची पातळी आहे ती कुठपर्यंत तुम्ही नेऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी बघत असताना ह्या गोष्टींकडे आता नव्याने तुम्ही लक्ष द्यायला सुरुवात करायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. जो दुसरा कळीचा सध्या मुद्दा आहे माझ्या दृष्टीने इरिगेशन बरोबरच, तो म्हणजे प्लांट मटेरियल, ज्याकडे भयंकर दुर्लक्ष गेली. मी तर व्यक्तिगत म्हणेल की जेव्हा मी बघायला सुरुवात केली साधारणतः 4 ते 5 वर्ष झाले असतील या गोष्टीला, प्लांट मटेरियलवरती असं भयंकर दुर्लक्ष आहे की 2005-06 पासून ज्या हिशोबाचे द्राक्ष झाडं आपण लावलेत त्याची अवस्था बघता इतकी गंभीर आणि इतकी वाईट आहे की आपल्या पदरी नुकसान, मी म्हणतो याच्या पलीकडे दुसरं काहीच असू शकत नाही. हे बाग जोपर्यंत पूर्ण आपण काढून टाकत नाही, पूर्णच्या पूर्ण, आणि जोपर्यंत नवीन पद्धतीनं नवीन चांगल्या प्लांट मटेरियलचे आपण प्लांट्स लावत नाही, तोपर्यंत मला नाही वाटत की आपण खूप चांगल्या उत्पादनाची पातळी गाठू शकतो. मित्रांनो, द्राक्ष शेती फोटोत दाखवण्याचा विषय राहिलेला नाही. इकडं फोटो खूप भारी वाटले आणि तिकडं फोटो खूप भारी वाटले म्हणून त्याचं खूप प्रत्यक्षात त्याच्या वाट्याला खरंच काही चांगलं येईल असं मला अजिबात वाटत नाही. कारण मी जे लोक ते भोगताय ह्या लोकांमध्ये मी रोज येत्या आणि त्यांची अवस्था पाहिल्यावरती अतिशय म्हणजे हा आता याच्यातनं बाहेर कसं येईल हा माझ्या पुढे फार मोठा प्रश्न आहे. आता ग्राफ्टिंगचा पिरियड चालू आहे. ह्या ग्राफ्टिंगच्या पिरियडमध्ये सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं नाही त्या ग्राफ्टिंगकडे, अक्षरशः 3-4 mm वरती 8-9 mm ची काडी भरली जाते, 5-6 mm वरती 10-11 mm ची काडी भरली जाते. कशाचा मेळ नाही. द्राक्ष फुटला म्हणजे तो डोळ फुटला म्हणजे भरून पावलो, ही अवस्था जर तुमची असेल तर मी म्हणतो तुम्ही फार मोठी फसवणूक स्वतःची करून घेताय. कम्पॅटिबिलिटी म्हणजे आता इथे थोरात आलेले सुहासजी त्यांनी म्हणजे खरं तर अभिनंदन करायला पाहिजे की रूस्टॉकच्या बाबतीत आपल्या मनात एक पक्क घालून दिलं होतं का बा डॉगरीज बास खेतम, त्याच्या पलीकडे आपण आता काही करण्याची गरज नाही. आपण त्याच्यावरती 30 नाही, 40 नाही, 50 नाही, आणखी येणाऱ्या 100 व्हरायट्या करू शकतो, ही एक धारणा मनामध्ये होती. आणि म्हणजे मी असे शेतकरी पाहिले होते की ते 4 झाडं लावायला सुद्धा घाबरायचे रूस्टॉकची दुसरी. तर खरं यांनी ते सगळं करून बघितलं, त्याचे रिझल्ट्स त्यांनी बघितले. मला वाटतं आणखी त्याच्यामध्ये त्यांना काम करावं लागेल, कदाचित 2-4 वर्ष आणखी त्यांचे जातील त्याच्यामध्ये, पण ॲटलिस्ट त्यांनी ते प्रयत्न केले, तशा पद्धतीचे निरीक्षणं ठेवले आणि ते काम करताय. मला वाटतं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं प्लांट मटेरियल जे हे जोपर्यंत त्या ताकदीचं तुमच्या हातात येत नाही तोपर्यंत त्या ताकदीचे माल आपण बनवू शकत नाही. उगाच कुठंतरी वरवरच्या काहीतरी गप्पा मारण्यामध्ये मला इंटरेस्ट वाटत नाही आणि तो नसावा. आता जेव्हा हेल्दी प्लांट्स तुमच्या हातात आहे याचा अर्थ हेल्दी फ्रूट तुमच्या हातात आहे. अनेकदा अशी चर्चा होती की मार्केटमध्ये बघ काय डिमांड सप्लायचा खेळ आहे सगळा, आणि मग जर तुमच्याकडे मालच जास्त झाले तर मग कसं काय रेट मिळतील, किती दिवस असे लपन शोधणार आहे तुम्ही. अहो एका बाजूला मागच्या वर्षी 20 आणि 22 रुपयाने थॉम्सन जातीये आणि सेम टायमिंगला त्याच दिवशी दुसऱ्याचा प्लॉट 80 रुपये जातोय. कुठे डिमांड सप्लाय बदलला तिथे सेम आहे ना तो. का त्या व्यापाऱ्याला वाटलं याला 80 रुपये भाव द्यावा आणि का त्या सेम व्यापाऱ्याला वाटलं याला 35-40 पण देऊ नये. हे जे कुठेतरी मनातली एक धारणा आहे ती बदलावी लागेल. नाही तर एक 5%-7% लोक खूप छान शेती करताय, त्यातनं खूप जास्त चांगले रिटर्न्स पण मिळवत आहे आणि बाकीच्यांकडे बघायला गेलं तर त्याची रडरड कमी व्हायला तयार नाही. हा कुठेतरी फरक काय इतका मोठा, तर हा फरक सगळा या ठिकाणी आहे. एकाची मानसिकता वेगळी आहे काम करण्याची, दुसऱ्याची मानसिकता वेगळी काम करण्याची. याच्यासाठी मी फार शिकलेला असायला पाहिजे आणि मला फार सगळंच वाचता आलं पाहिजे आणि सगळंच झालं पाहिजे असं अजिबात नाही. फक्त तुमची मानसिकता त्या हिशोबाने जर बदलली तर मला वाटतं कुठेतरी एक चांगलं काम निश्चित प्रत्येक फार्मर उभा करू शकतो. असं नाही का तो एका विशिष्ट माणसाचंच ते काम आहे फक्त अन्नू करू शकतो आणि मी करू शकत नाही. हे कुठेतरी मनातनं काढून टाकावं लागेल आणि आपल्याला परत जोरदार या ठिकाणी कामाला म्हणजे अमित दादा पडोळ जनरली आपल्या सगळ्यांचे परिचित मार्गदर्शक आहे. ते नेहमी सांगतात की 2025-26 जर आपण एकदम धीरोदत्तपणे जर क्रॉस केलं तर 2026 नंतर काळ हा फक्त द्राक्ष शेतकऱ्यांचा. हे नेहमी ते सांगतात गेली 3-4 वर्ष. माझंही तेच मत आहे.
की 2025-26 जर आपण क्रॉस केली आणि आपण जर टिकून राहिलो एकदम व्यवस्थित पद्धतीने आणि आपल्या मानसिकतेमध्ये जर आपण बदल घडवून आणले, तर मला वाटतं खरंच 2025-26 नंतर पूर्ण परिस्थिती द्राक्ष शेतीची बदलेल आणि मोठ्या प्रमाणावरती रिटर्न्स म्हणजे जनरल फार्मर्सला सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतील असं या ठिकाणी मला वाटतं. आता न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा एक मुद्दा परत होता माझ्याकडे. बाकी इरिगेशन मॅनेजमेंटवरती जे जनरल मुद्दे आहेत त्याच्यावरती फार काही बोलणार नाही मी. पण न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या बाबतीत सगळ्यात मोठं दुर्लक्ष जे होतंय की मी आता बघतो की एक विविध प्रकारच्या नवनवीन खतं बाजारामध्ये आलेले आहेत, अनेक प्रकारच्या ग्रेड बाजारामध्ये आलेले आहेत. आपल्याला काय त्याच्यामध्ये जायचं नाही, त्या चुकीचं आहे किंवा वाईट असं मला नाही म्हणायचं. पण हे ग्रेड जमिनीतून घेऊन हे झाडापाच्या वरपर्यंत फ्रूट असेल, पानं असेल त्याच्यापर्यंत पोहोचवणार कोण? तर इथे सगळ्यात मुख्य मुद्दा येतो तुमच्या रूट्स. म्हणजे मी माझं उदाहरण देतो. 2000 साधारणतः 16 साली 16, 17, 18 हे 3 वर्ष माझं मॅग्नेशियम हे 0.22च्या कधीच पुढे आलं नाही, कधीच नाही. मी किती मॅग्नेशियम दिला असेल म्हणजे 80 किलोच्या आसपास फक्त फ्रुटिंग सीझनला मॅग्नेशियम मी ऑन एन ॲव्हरेज दिलं 3 वर्ष. ह्या 3ही वर्षामध्ये माझं मॅग्नेशियम कधीच 0.22च्या वरती आलं नाही. आता जर तुम्ही बघायला गेलात तर ते मला बंद करायची वेळ आली आहे आता गेली 3 वर्षापासून किंवा 2 वर्षापासून. धरा तुम्ही माझे मॅग्नेशियमचे ॲप्लिकेशन इतके प्रचंड कमी झाले आणि त्याला एकमेव कारण येते म्हणजे फार मोठ्या प्रमाणावरती मुळांची संख्या. ह्या बागांमध्ये माझ्या व्यक्तिगत बागांमध्ये किंवा ज्या बागा आम्ही बघतोय इतक्या मोठ्या प्रमाणावरती मुळांची संख्या वाढली की आता तो प्रॉब्लेम आमच्याकडे शिल्लक नाही राहिला. मग न्यूट्रिएंट्स देणं हा एक भाग झाला, तो काय दुमत नाही, ते द्यावेच लागतील. पण ते घेऊन जाणाऱ्या रूट्सची संख्या जर तितकी चांगली नसेल तर ते तुम्ही कितीही टाकलं तर तुम्हाला ते मिळेल कसं आणि किती महागाचं टाकलं तरी ते झाडाला अवेलेबल कसं होईल. तर हा पण विचार कुठंतरी करणं गरजेचं आहे. जी सगळ्यात मोठी खंत मला न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या बाबतीत वाटते आत्ताच्या घडीला, हे सगळं चालू होऊन ॲक्च्युली आता बरेच 8-10 वर्ष झाले. जी तज्ज्ञ मंडळी आहे जी आपण म्हणूया की त्यातल्या त्यात मी म्हणतो की बाबा हे जाणकार लोक आहे आणि यांचा स्टडी चांगला आहे, असे लोक जेव्हा म्हणतात की नाही पोटॅशियम हाय दिसत असेल समजा 3.5 आहे किंवा 4 आहे, असं जरी असेल तरी तुम्हाला तिथे पोटॅश दिलं पाहिजे. पोटॅश भले बी थोडं द्या तुम्ही, हा काय प्रकार आहे? किंवा मॅग्नेशियम तुम्हाला जास्त वाटत असेल तरी बघ ते बंद करावं असं नाही म्हणे, ते दिलं पाहिजे. अहो तुम्ही नेमकं काय सांगू इच्छिता? याच्यातनं फार्मरनी घ्यायचं काय? हे कन्फ्युजन कशासाठी? आणि मग जर हाय आहे आणि तरी जरी द्यायचं आहे तर मग फार्मरनी पीटीओल टेस्टिंग करावी कशासाठी? माझं सगळ्यांना विनंती आहे की हे वेगळेपण वेगळ्या मार्गाने सिद्ध करा. तुम्ही ज्या गोष्टी टेक्निकली करायला पाहिजे त्या टेक्निकल जर होणार नसतील तर शेतकरी याच्यातनं बाहेर येईल कसा काय? म्हणजे तुम्ही जर परत परत तेच म्हणत असाल नाही नाही मी 10 वर्षापूर्वी पीटीओल करायचो आणि 12 वर्षापूर्वी पीटीओल करायचो, मी तुम्हाला आजही सांगतो 10 लोकांच्या वर आजच्या घडीला पीटीओल वाचता येत नाही म्हणजे नाही. आणि मग जर ही अवस्था असेल तर विचार करा आपण कुठं आहे आणि आपल्याला जायचं कुठे आहे. न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या बाबतीत माझं व्यक्तिगत मत आहे, ठीक आहे लॅब वाईज 10%, 15% प्लस मायनस असतं, ते दुमत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की लॅबमध्ये काही अडचण आहे तर मी म्हणतो त्यांच्याकडे जाऊन बसा ना. बाबा मी हे सॅम्पल 2 ठिकाणी टाकले होते, इथे त्याच्या व्हॅल्यूज अशा आल्या, इथे त्याच्या व्हॅल्यूज आल्या, तुमच्या व्हॅल्यूज मी 3 वेळा चेक केल्या, तुमच्या व्हॅल्यूज वेगळ्याच येत आहे. त्या लॅबवाल्याला ते करावं लागेल ना काम. पण तुम्ही हे म्हणणं का नाही नाही ते लॅबचा गोंधळ आहे असा तसा आणि मग ते व्हॅल्यूजच बरोबर येत नाही आणि मग आता ते करायचं कशासाठी? अहो ज्या हिशोबाच्या किमती आहे त्या हिशोबाने हे काम फार सोपं आहे मी म्हणतो. आणि हे सगळ्यांनी मिळून करायचा विषय हा. तुम्ही असं सोडून दिलं तर होणारच नाही ते. म्हणून लॅबची जरी काही अडचण असेल एखाद्याच्या बाबतीत तर आपण सगळ्यांनी जाऊन तिथं बसलं पाहिजे, एकतर त्यांना समजून सांगितलं पाहिजे किंवा त्यांच्याकडनं आपण समजून घेतलं पाहिजे. पण मग कुठेतरी लेवल जास्त आहे आणि मग तरी खतं टाका तुम्ही, अशी मानसिकता असेल तर मला वाटतं हे कुठेतरी आत्मघातकी आहे. आणि अशा सगळ्यांना विनंती माझी की तुम्ही आता हे सगळं थांबवलं पाहिजे. जर हे थांबवलं नाही तर मग शेतकरी कायम कन्फ्यूज राहतील जे तुमच्या संपर्कात आहे आणि बिचाऱ्यांचं मग कदाचित फायदा व्हायचा तर नुकसानच होईल.
तर न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये टेक्निकली काही बोलायचं तर ज्यांचा कोणाची काही अडचण असेल तर आपण प्रत्यक्ष भेटून म्हणा किंवा त्या संदर्भात एक स्पेसिफिक परत एखादं सेशन घेऊन न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा, कारण हे खूप वेळा बोलून झालं की छाटणीला, म्हणजे मी तुम्हाला सांगू का 99% प्लॉटमध्ये 99% प्लॉटमध्ये बर्ड बस्ट म्हणजे साधारण फुटण्याची अवस्था ते साधारणतः 1 फुटाची अवस्था ह्या काळामध्ये कुठलेही न्यूट्रिएंट मेजरली डिफिसिट राहत नाही. नायट्रोजन तर नाहीच नाही. मग तुम्ही छाटणीच्या दरम्यान नायट्रोजन कसं काय देताय आणि ते दिला म्हणून माझा घड स्ट्रॉंग झाला कसं म्हणताय किंवा ते दिला म्हणून माझा शूट स्ट्रॉंग झाला कसं म्हणताय. ही गोष्ट कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही कधी वाहिलंच नाही का, कधी वाचलंच नाही का. आणि म्हणून बाबा मी असं अजिबात सांगणार नाही आज की बाबा छाटणी आहे म्हणून नायट्रोजन ऍप्लिकेशन करा, मग आता थोडं पुढे फ्लावरिंग आली म्हणून झिंक फॉस्फरस द्या. कारण मला ते आता कन्फ्युजन ठेवायचं नाही आणि मला अजिबात कन्फ्यूज करायचं नाही फार्मर्सला. नाही, आता तुम्हाला ते शिकावं लागेल. नाही तर मग एवढं मॅग्नेशियम द्या, एवढं पोटॅश द्या, एवढं सुपर फॉस्फेट टाका, एवढं जिप्सम टाका, हे खूप झालं. आता हे थांबलं पाहिजे कुठेतरी. आणि जे शास्त्रोक्त पद्धतीनं न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपल्याला करायला पाहिजे तेच आपण करायला पाहिजे या मताचा मी आहे. याच्या पलीकडे मला फार काही न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये सध्या तरी बोलायचं नाही. जेव्हा कधी टेक्निकली काही विषय येईल त्यावेळी मला जे काही माहिती असेल माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याच्यावरती मी चर्चा करण्याचा प्रयत्न नक्की करेल भविष्यामध्ये. तर ह्या सगळ्या सेशनमध्ये हे सगळं बोलत असताना आता कुठेतरी फक्त आकडेवारीमध्ये बोलायला आपण शिकलं पाहिजे. मी तुम्हाला सांगू, आमच्याकडे सांगलीचे एक मित्र आहे माझे, विठ्ठल पाटील म्हणून, वयस्कर म्हणण्यापेक्षा निमवयस्कर व्यक्ती येतो. त्यांची माझी गाठ होऊन अक्षरशः 1 वर्ष पण नसेल झालं. आता तो माणूस इतका पक्का आहे कॅल्क्युलेशनला. मी त्यांना फक्त एकदाच समजून सांगितलं होतं तो विषय. त्या माणसाला तो ज्या दिवशी पाणी देतो ना त्या दिवशी माहिती असतं का पुढचं पाणी त्याचं कितव्या दिवशी येणार आहे. बाकी काही नाही. म्हणजे अक्षरशः खड्ड करायची सुद्धा आवश्यकता नाही, सेन्सर लावायची सुद्धा आवश्यकता नाही. मी म्हणत नाही सेन्सरच लावू नका म्हणून किंवा सेन्सरचं काय, तो आपला विषय नाही आजचा. पण तुम्ही जर त्या हिशोबाने जर गणित करायला शिकले तर जर 50-55 वयाचा माणूस जर ते करू शकतो तर जो नेटकाच ग्रॅज्युएट होऊन आला ॲग्रिकल्चरचं त्या पोराला करायला काय अडचण आहे का. जो नेटकाच शेतीवर आलाय त्याला करायला किंवा त्याला शिकायला काय अडचण आहे. तर हा जो जगण्याचा रस्ता आहे ना, हा जगण्याचा रस्ता आपल्याला कुठेतरी बदलावा लागेल. म्हणजे मी काल परवाच एक कथा ऐकत होतो. त्या कथेमध्ये मला बघायला मिळालं की बा तुमचा जगण्याचा रस्ता तुम्ही ठरवला पाहिजे काय असायला पाहिजे ते. म्हणजे गौतम बुद्ध आणि त्यांचे शिष्य आनंद, ते हे दोघं नेहमी प्रवासात असायचे. प्रवासात असताना त्यांच्या असं म्हणजे एक नियम असतो की बा संन्यासी माणसांनी फार काळ कुठे थांबू नये. पण जर पावसाळ्याचा काळ असेल तर आपल्याकडे मान्सून असतो, तिथे थोडं थांबावं लागतं. बा सातत्य पाऊस आहे 8-10 दिवसाचा. तर एका गावामध्ये ते थांबले आणि तिथे थांबला असताना मग सगळ्यांनी ठरवलं, बा 10 जण शिष्य होते, मग आज यांच्याकडे मी जातो त्यांच्याकडे मी जातो असं वाटून घेतलं त्या गावकऱ्यांनी. आणि तिथे आता 3 दिवस 4 दिवस इथे राहतील. बा पाऊस उघडला की मग आपण पुढे प्रस्थान करू. तर त्या ठिकाणी एक महिला आली तिथे आणि ती म्हणे नाही बाबा यांना माझ्याकडे पाठवा. आणि ती महिला वेश्या होती. आता जेव्हा वेश्या तिथे आली तर ते आनंद नावाचे शिष्य होते बुद्धांचे. ते म्हणे बा यांना माझ्या इथे पाठवा. तर ते आनंद म्हणे का नाही बा मला विचारावं लागेल माझ्या गुरूंना, त्यांनी परमिशन दिली तर मी तुझ्याकडे येऊ शकतो. म्हणून मग ते विचारायला गेले बुद्धांना की असं असं आहे आणि ही अशी अशी वेश्या आहे, पण तिची इच्छा आहे का बा माझी सेवा करावी किंवा माझ्या तिच्याकडे मी राहावं अशी तिची इच्छा आहे. म्हणे तिची प्रामाणिक इच्छा आहे का. म्हणे हो. तुला काही अडचण आहे का. म्हणे नाही म्हणे गुरुजी तुम्ही सांगत असाल तर मी नक्की जाईल म्हणे तिथे. गुरुजी म्हणे अरे जा, ते काय अडचण आहे त्याच्यामध्ये, तू जायला काहीच हरकत नाही. एवढ्याच सगळ्याची इतर शिष्यांमध्ये खूप म्हणजे हलकल्लोळ झाला की नाही अरे कुठं चाललाय तू, हे कसं शक्य आहे गुरुजी, तुम्ही त्याला थांबवत का नाहीये. तो म्हणे अरे असं नाही राहत, तुम्ही जाऊ द्या, आपण 4 दिवसांनी बोलू म्हणे याच्यावरती. दरम्यानच्या काळात आनंद आणि ती गेली तिच्या घरी, ते राहिले. मग संध्याकाळची वेळ झाली, तिथे ती डान्स करत होती. जनरली नॅचरली तिने ते डान्स केलं. मग हे सगळ्यांच्या मनामध्ये अरे आता हा गेला, हा आता काही यातनं बाहेर येत नाही, आपणच पुढे जाणार, आनंद आता काही इथून पुढे येणार नाही. ते हा अटकला बुवा, त्या संसारात अटकला तो.
मग त्यांची वेगवेगळी चर्चा आणि हे सगळं चालू असताना दरम्यानचे 4-5 दिवस झाले आणि गौतम बुद्ध म्हणाले की अरे बघा आनंद येतोय का काय, आणि मग हे सगळे लक्ष ठेवूनच होते बा याचं काय अवस्था आहे म्हणून आपण बघूया. म्हणून एक जण बोलवायला गेला आनंद म्हणे की बा गुरुजींनी सांगितलंय का आता आपल्या प्रवासाला आपल्याला पुढे जायचंय आणि तुला बोलवलं. तर ते म्हणे ठीक आहे आलो आम्ही, तुम्ही पुढे चला मी आलोच म्हणे. तर हे पुढे गेल्यानंतर एक थोड्याच वेळामध्ये ते आनंद मध्ये आला तिथे त्या घरामध्ये आणि म्हणे अरे चल आनंद आपल्याला जायचं ना म्हणे. आनंद म्हणे हो जायचं. आनंद तिथे असतानाच पाठीमागून एक महिला साध्वी तिथे आली. मग बाकीच्यांना कळलं ना अरे हे कसं काय झालं, ही महिला साध्वी काय. नाही म्हणे जिच्याकडे मी राहत होतो ना, जी वेश्येकडे मी राहत होतो ही तीच आहे आणि ही आता तिने ते सगळं सोडलंय आणि ही आता आपल्याबरोबर प्रवास करणार आहे म्हणे. हे सगळं सांगण्याचा उद्देश असा तुमचा जगण्याचा मार्ग हा तुम्ही किती उच्चतम ठेवता याच्यावरती अवलंबून असतं की तुम्ही जरी भ्रष्ट लोकांमध्ये गेले तरी तुम्ही तसे झाले पाहिजे असं नाहीये. तुम्ही तुमच्याबरोबर राहून हे लोकांचा मार्ग आपण कसा उंचावू शकतो आणि तुमचा मार्ग तितका जर स्ट्रॉंग असेल तर नक्कीच कितीही अडचणीत असो किंवा किती खालच्या दर्जाच्या रस्त्याला ते लोक चालत असो ते सुद्धा तुमच्या लेवलवर येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता. हा निर्धार जर प्रत्येकाने केला आणि तुमचा जगण्याचा मार्ग जर तुम्ही उंचावला तर मला वाटतं हा एक उदाहरणार्थ तुम्ही घ्या. याच्यातनं मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जास्तीत जास्त उच्च प्रतीच्या मार्गावरती उच्च प्रतीच्या प्रॅक्टिसेसवरती आपण कसं स्वतःला घेऊन जाऊ शकतो याचा प्रयत्न मला वाटतं एक द्राक्ष शेतकरी म्हणून प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि तो जर आपण केला तर मला वाटतं कुठेतरी आपण आपलं जे काम आहे ते अधिकाधिक उंचीवर आपली फ्रूट क्वालिटी असो इतर सगळ्या गोष्टी असो हे आपण नक्कीच, आणि जे मनात एक धारणा आहे की नाही बाबा आपल्याला ही परवडत नाही किंवा आपल्याला ही जमणार नाही आता आपण बदललं पाहिजे दुसऱ्या कुठल्या तरी क्रॉपकडे गेलं पाहिजे. मी अतिशय कॉन्फिडन्स आहे माझ्या मनामध्ये की मी सांगतो आज जेवढे द्राक्ष आहे त्याच्यापेक्षा दुप्पट जरी लागवड झाली पण आपण एका विशिष्ट उंचीवर त्या द्राक्षाच्या क्वालिटीला जर घेऊन जाऊ शकलो येत्या 8-10 वर्षात तर निश्चित आहे त्याच्या दुप्पट लागवड झाली तरी मी म्हणतो भारतातच आपले द्राक्ष पुरणार नाही. आणि हे एकदम खात्रीशीर मी बोलू शकतो. तर मला वाटतं मला जे बोलायला पाहिजे होतं आज ते मी या ठिकाणी बऱ्यापैकी बोललेलो आहे. याच्यामध्ये बाकीचे इतर विषय आपले टेक्निकली फील्डवरती चालूच असतात. तर जे आयोजक आहे इथे त्या आयोजकांनी या ठिकाणी मला बोलावलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्या आयोजकांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद दादा. अतिशय मौलिक आणि नेहमीच्या शैलीत तुमचं आजचं हे मला वाटतं ह्या आपल्याच्या सेशनमधलं आपल्या द्राक्ष पंढरीचा या पहिला सेशन आहे. आता इथं आपली सुरुवात आहे. इथून पुढे आता आपल्याला यंदा निसर्गाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्याला पुढे जायचं आहे. कारण ही वेळ दरवर्षीची परिस्थिती थोडी वेगळी होती. यंदा आपल्याला अवर्षण असं दिसतंय. भविष्य काय तर कोणी सांगू शकत नाही. नेजी सर तसे त्यांच्या भाषणातून सांगतीलच आपल्याला. परंतु आपल्याला ह्या वर्षी फक्त एका परिसंवादावर अवलंबून राहून चालणार नाही अशा परिस्थितीशी, कारण आता नवीन जी युवा पिढी आली ही अनभिज्ञ आहे दुष्काळाच्या बाबतीत. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा आपल्याला मार्गदर्शन हे वेळोवेळी करावं लागणार आहे. आणि तुम्ही आमचे एक सदस्यच आहात त्याच्यामुळे आपण वेळोवेळी अशाच वेबिनारच्या माध्यमातून द्राक्ष पंढरी आहे, द्राक्ष विज्ञान मंडळ आहे, इतर काही ज्या आपल्या संस्था आहेत सगळ्याच्या माध्यमातून आपण हे करतच राहू. कारण आता हा बळीराजा जो आहे मोठ्या संकटात आणि त्याला वाचवणे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि त्याच अनुषंगाने इथून पुढे आपल्याला असंच मार्गदर्शन करा. तुमच्या आजच्या अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शनाबद्दल आम्ही सर्व द्राक्ष उत्पादक आपले शतशी ऋणी आहोत. त्यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे, पुढचा जो आपलं ज्या आजच्या वेबिनारचा दुसरा जे भाषण आहे, माहिती आहे ती देण्यासाठी श्री सुहाजी थोरात यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी माफ करा दादा. आपली जी लोक श्रोते आहेत मला वाटतं 1000च्या वर लोक लाईव्ह हा कार्यक्रम आता बघतायत आणि यांच्यामधून अनेकचे थोडीफार जी काही प्रश्न होती ती आपल्यासाठी आली. तर मी योगेशजींना विनंती करतो की त्यांनी दादांना त्या प्रश्न उत्तरांचा हा सेशन घ्यावं. अतिशय सोप्या भाषेत अनुदादांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं. परंतु अजूनही बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे आणि म्हणूनच त्यांचे प्रश्न आपल्यासमोर आलेले आहेत. तर ते प्रश्न मी दादांना विचारतो.
दादा, एक पहिला प्रश्न आहे की सध्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि मागच्या 2 महिन्यामध्ये बऱ्याच बागेंना आमच्याकडनं पाण्याचे ताण गेलेले आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही छाटणीच्या वेळेस कसली काळजी घेतली पाहिजे, असा योगेश पिंगळ्यांचा पहिला प्रश्न आहे. बघा, आता ताण जात असताना अनेकदा असं म्हटलं जातं की वाले जे लाईट सॉईलवाले त्यांना ताण जास्त जातो, हेवी सॉईलवाले त्यांना ताण कमी जातो. हे अर्ध सत्य आहे. हे जरी खरं असलं परंतु असं असेलच असं नाही. आता फार मोठा जिकरीचा विषय हा, याच्यावरती एकदम आज बोलणं मला वाटतं कुठंतरी संयुक्तिक नाही, कारण अजून आपल्याजवळ 1 महिना बाकी आहे पावसाचा. पाऊस जर कदाचित समाधानकारक झाला आणि सीझन निघेल इतका पाऊस झाला तर कदाचित खूप डॅमेज होईल असं मला वाटत नाही. पहिला मुद्दा आहे की माल कमी येतील का काय, अशी शक्यता अजिबात नाही आहे. खूप चांगला माल येऊ शकतो अशीच स्थिती. काड्या खूप छान झालेल्या आहे, बऱ्यापैकी काळजी घेतलेली आपण आत्तापर्यंत. आता जर खरंच ताण जाणार असेल तर मात्र फार गंभीर परिस्थिती असते. ताणाचे काय काय दुष्परिणाम होऊ शकतात. पहिली गोष्ट तर स्प्राउटिंगवरती त्याचे परिणाम होणार, बन स्ट्रक्चरवरती त्याचे परिणाम होणार, रूट सगळ्या पहिले तर कडा ड्राय होणार खूप मोठ्या प्रमाणावरती, आणि त्याचा परिणाम म्हणून बाकीचे ज्या दुष्काळाच्या बस्ती म्हणजे ग्रोथ असेल, बेरी ग्रोथ असेल, फ्लावरिंग असेल, सेटिंग असेल, ज्या ज्या काही स्टेजेस येतात ह्या सगळ्या 100% अफेक्ट होणार. याच्यामध्ये आपण करू काय शकतो, तर माझं व्यक्तिगत मत आहे याच्यामध्ये आपण जे काय वॉटर टँक काढले असतील आणि त्या वॉटर टँकच्या हिशोबाने आपण इरिगेट करत असाल तर मला वाटतं तुम्ही ठरवून घ्या की मला पाणी नक्की किती दिवसांनी कमी पडणार आहे. माझं असं मत आहे की जर समजा पाणी 1 महिन्यानी कमी पडणार असेल किंवा 2 महिन्यांनी कमी पडणार असेल आणि तुम्ही जर आज 4 तासाचं किंवा 5 तासाचं इरिगेशन करत असाल तर दर 2 इरिगेशनला तुम्ही अर्धा तास इरिगेशन कमी करा. म्हणजे थोडक्यात 6 तास इरिगेशन देत असाल तर 2 इरिगेशन 6 तासाचे, पुढचे 2-3 इरिगेशन साधारणतः 5.5 तासाचे, त्याच्या पुढचे 2-3 इरिगेशन 5 तासाचे, त्याच्या पुढचे 2-3 इरिगेशन साधारणतः 4 तासाचे. असा हळूहळू वॉटर टँक तुमचा श्रिंक करताना जेणेकरून मेजर इम्पॅक्ट तुमच्या झाडावर येणार नाही. पण जर तुम्ही अचानक तुम्ही बिंदास्त राहिले आणि काहीतरी असं झालं की अचानक पाणी संपलं तर मग मात्र तो त्रास आहे, त्यातनं बाहेर येण्याची शक्यता अजिबात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फेल काढणी करत असताना यावर्षी जे एक्सेस शूट ठेवायचो आपण, साधारणतः 50-55 शूट हे ठेवतो आपण किंवा 60 शूट ठेवतो, साधारणतः 30 काडी असेल तर 2 शूट. तर ते काम करताना यावर्षी शूट संख्या जी आहे, खरंच दुष्काळ असेल तर म्हणतोय मी, फेल काढणीला 40 वरती घेऊन या, जेणेकरून ट्रान्सपिरेशन रेटवरती आपण मर्यादा आणू शकतो. आहे त्या शूट्सवरती आपण सावली पण होते 40-42 शूट्सनी, ती पण अडचण नाही. म्हणजे जे अतिरिक्त पाणी वापर आहे झाडाकडनं तो थोडासा अर्ली स्टेजमध्येच कमी होईल आणि ते पाणी आपल्याला आणखी पुढे 15 दिवस किंवा महिनाभर पुरू शकतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, PGR वापर करताना फार काळजी घ्या. जर खरंच पाणी कमी असेल तर तुम्ही मागच्या वर्षी जे PGR वापरलेले त्याच्यापेक्षा 50% PGR आपण या वर्षी वापरले पाहिजे. भलेही थोडासा साईजवर त्याचा परिणाम झाला तरीही चालेल, पण जास्त PGR जर दिले तुम्ही, म्हणजे तुम्ही जास्त देत असाल असं मी म्हणत नाही, पण जर तुम्ही तशा पद्धतीनं PGR ॲप्लिकेशन केले तर त्याचा देखील परिणाम झाडाच्या हेल्थवरती मोठ्या प्रमाणावरती होईल. आणि दरम्यानच्या काळात रुटी एरियामध्ये जर चांगलं मॉइश्चर नसेल तर झाडं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती खराब होऊन जातील. पुढच्या सीझनसाठी म्हणतोय मी, किंवा कदाचित उन्हाळ्यातल्या स्थितीसाठी म्हणतोय मी. तर हे 2-3 मेजर गोष्टी आहे ज्या सध्या आपण केल्या पाहिजे. बाकी फवारणी वगैरेचं तर फार काही त्याच्यात बदल करण्याची गरज नाही. न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा फार महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा ठरतो दुष्काळात, जिथे नायट्रोजन, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम ह्या 2-3 गोष्टींवरती खास करून लक्ष द्यावं लागेल. पण ते म्हणजे न बघता नाही, आपण ते बघून आणि मग ठरवू असं मला या ठिकाणी वाटतं. याच्यासोबतच दादा असा एक प्रश्न आहे की जर आमच्याकडे पाणी कमी असेल तर बागेंवरती क्रॉप लोड साधारणतः किती घेतला गेला पाहिजे? आता हे पाणी किती कमी आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, पण आपला खर्च निघेल का नाही हे एक तर बघितलं पाहिजे. आणि व्यक्तिगत माझं मत आहे, जर बागाचा म्हणजे बाग सर्वाइव्हच करणार नसेल तर अशा बागेवरती 100% झिरो लोड केला पाहिजे यावर्षी. त्याच्यावर माल घेऊ नये मग, खरंच कुणी असं असेल आणि ज्याला बाग टिकवायची असेल तर. पण आपल्या खर्चाचं कॅल्क्युलेशन करून बा माझा ॲटलिस्ट खर्च निघेल आणि मला काहीतरी थोडंफार राहील अशा हिशोबाने एक काय टनेज ठरवायचं ते ठरवलं पाहिजे. असं काही नाही की प्रत्येक फार्मरचं ते सेम असायला पाहिजे. कोणाच्या पाण्याची पूर्तता किती होते,
त्याच्यावर ठरवा की मी किती टनेज घ्यायला पाहिजे. पण एक खात्रीशीर सांगतो की तुम्ही जे काही घेत होता त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती पीजीआरचा आणि टनेजच्या बाबतीत तुम्ही कमी केलं पाहिजे, हे कन्फर्म. मागच्या वर्षी बऱ्याच बागांमध्ये जो आतमध्ये जो येलो पीत असतो, ब्राऊन पीत, हा चांगल्या पद्धतीने दिसत होता आणि ह्या वर्षी मात्र पाण्याचे ताण गेल्यामुळे तो कमी दिसतोय. याचा द्राक्ष वेलीवरती आणि द्राक्ष सीझनवरती काय विपरीत परिणाम होईल? हे बघा, ॲक्च्युली ब्राऊन पीत एकदम डार्क ब्राऊन पीत नसतो शक्यतो. व्हाईटिश ब्राउनिश असा पीत असायला पाहिजे जेणेकरून मॅक्झिमम कॅपिलरीज अचीव्ह होतात केनमध्ये आणि प्लांटमध्ये. पण तशी स्थिती नसेल आणि तो व्हाईटच असेल तर याच्या अर्थ स्टोरेजचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे. त्याचा परिणाम लगेच आपल्याला दिसणार नाही. जर खूप चांगली तिथे गडनिर्मिती असेल, तिथे माल मिळाला आपल्याला, पण जर तो माल आहे तसा जास्त प्रमाणात आपण ठेवला तर मग मात्र झाडाच्या हेल्थवरती त्याचा फार वाईट परिणाम होईल. पण जर तसं नसेल आणि जर आपण क्रॉप लोड मेंटेन केला पहिल्या दिवसापासून, फेल काढणीपासून, तर मग मात्र झाडावरती त्याचे काही विपरीत परिणाम सध्या दिसणार नाही. फ्रूट क्वालिटीवरती थोडेफार होऊ शकतात, पण ते जर तुम्ही क्रॉप लोड मॅनेज केला तर तेही टाळता येतील. ब्लॅक व्हरायटीमध्ये चुनखडी जमिनीमध्ये फेरस अपटेकसाठी बऱ्याच अडचणी येतात आणि बागा पिवळ्या दिसतात. तर तिथं फेरस कोणता वापरणं योग्य राहील याच्यावरती थोडं मार्गदर्शन करा, असं समाधान भावले यांनी प्रश्न विचारलाय. एक ध्यानात घेतलं पाहिजे, आपण जनरली फेरस म्हणजे पिवळेपणाचा संबंध फक्त फेरसशी जोडतोय. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही असं अजिबात नका करू. फेरसचा संबंध फक्त पिवळेपणाशी जोडण्याचं काही कारण नाही. आपलं जे पिवळेपणा आहे हा 100% फेरिक क्लोरोसिसच्या संबंधित आहे. म्हणजे तुम्ही जर चेक करायला जाल तर फेरस एकदम खूप लो नाही दिसणार या बागांमध्ये, पण तो फेरस त्याच्या अवेलेबल फॉर्ममध्ये राहत नाही. म्हणजे F++ असा फेरस असायला पाहिजे प्लांटमध्ये, पण तो खूप मोठ्या प्रमाणावरती बायकार्बोनेट्स ॲब्झॉर्ब झाल्यामुळे आणि चुनखडी जमिनीमध्ये ते होतातच, कारण इरिगेशन मॅनेजमेंट प्रॉपर नसते, तर तो त्याचं कन्व्हर्जन फेरिकमध्ये होतं, जो पचायला जड आहे किंवा जो सोल्युबलच नाही सेलमध्ये, आणि म्हणून बागा पिवळ्या दिसतात. असं नाही की फेरस लो आहे म्हणून ते पिवळे. ॲक्च्युली फेरिक क्लोरोसिसचा विषय हा पाणी नियोजनाशी फार मोठा संबंधित आहे. जर तुम्ही तशी स्थिती निर्माण केली आणि बायकार्बोनेट्सचं ॲब्झॉर्प्शन थांबवलं तर कदाचित फेरसची फार अडचण नाही राहणार. आता फेरस कोणता वापरावा, तर HDPA हा फेरस आपण वापरू शकतो, जो साधारणतः 10 pH पर्यंत चांगलं काम करतो सॉईलमध्ये. किंवा तुम्ही एड्डा रेग्युलर आपण वापरतोय तोही वापरू शकता. इवन फेरस सल्फेट चांगल्या स्प्रे ग्रेडचं जर असेल तर ते देखील वापरू शकतात. पण मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जर तुमचं खाली मिस होत असेल सगळं आणि त्याच्यानंतर तुम्ही कितीही फेरस वापरत असाल तर कदाचित फेरसच्या ॲब्झॉर्प्शनवरती त्याचे परिणाम तुम्हाला दिसणार नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, तुमची जमीन चुनखडीयुक्त आहे याचा सरळ अर्थ आहे की तिचं pH आहे. मग तुम्ही जोपर्यंत ॲसिड डोझिंग चालू करत नाही अशा जमिनीमध्ये, ॲसिड डोझिंग म्हणतोय आम्ही, ॲसिड सोडणे नव्हे, प्रत्येक थेंबाबरोबर ॲसिड देऊन पाण्याचा pH 6.5, 6, 6.5 करून जोपर्यंत जात नाही तोपर्यंत खूप चांगलं फेरस किंवा इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचं ॲब्झॉर्प्शन आपल्याला मिळत नाही. तर मला वाटतं अगोदर हे काम करायला पाहिजे आणि मग आपण फेरसच्या वापरावरती विचार करायला पाहिजे. प्रश्न खूप आहे दादा, अजून आपल्याकडे वेळ जरा कमी आहे. एक शेवटचा प्रश्न फक्त आता आपण घेऊ, कारण इथ्रेल फवारणी बऱ्याच लोकांची चालू आहे. याच्यात एक अनिल डोंगरेंचा प्रश्न असा आहे की इथ्रेल फवारणीपूर्वी आणि नंतर छाटणी बागेपर्यंत बागेचं पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे. अनुदादांनी हा प्रश्न ऑलरेडी क्लिअर केलेला आहे की मॉइश्चर ज्यावेळेस पाणी वापसा देईल त्यावेळेसच ते पाणी दिलं गेलं पाहिजे, पण तरी अनुदाता त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला सांगतील. हे बघा, इथ्रेल वापरत असताना एक तर ड्राय सॉईल असताना इथ्रेलची फवारणी नाही झाली पाहिजे, जेणेकरून नाही तर मग ते ॲब्सेशन फार जास्त प्रमाणात होतं पानांच्या देठांचं. इथे मॉइश्चर कंटेंटचा विषय जेव्हा येतो तेव्हा वरती काय अवस्था आहे हे माझं व्यक्तिगत मत आहे की बघायलाच नाही पाहिजे. तुम्ही तुमचं मॉइश्चर कंटेंट एकदा ठरलं की नाही मी 40%ला आता माझी स्टेज आहे, तर मला वाटतं त्याच्या दरम्यानच आपण ते मेंटेन केलं पाहिजे. इथ्रेल फवारणीसाठी सगळ्यात बेस्ट जे मॉइश्चर कंटेंट आहे ते 40% to 60% आहे, त्या ठिकाणीच आपण तो स्प्रे केला पाहिजे. जनरली तसं जर नसेल तर माझं मत 1-2-3 दिवस आधी पाणी देऊन आणि मगच इथ्रेलची फवारणी केली पाहिजे. इथ्रेल फवारणीनंतर पाणी पिण्याचा वेग बऱ्यापैकी मंदावतो, असं नाही की बंद होतो पण बऱ्यापैकी मंदावतो.
त्याच्यामुळे इथरेलचा आणि सरळ पाणी नियोजनाचा तसा कुठलाही अर्थार्थी आपण तसा जोडू नये आणि म्हणजे त्यामुळे पाणी देणं किंवा न देणं असं काहीही करू नये. आपलं एक जनरली जो टायमिंग आहे त्या टायमिंगनुसार इरिगेशन चालू ठेवावं. वर स्टेज साधारणतः इथरेल मारण्याची आहे, छाटणीची आहे, की हा फक्त तुम्हाला इंटरवल लक्षात आला पाहिजे. म्हणजे उगाच पाणी तुम्ही विशिष्ट दिवसांनी देत असाल तर मग रिस्की होईल. पण जर तुम्ही चेक करून देत असाल तर मग मात्र आपलं 40% आलं देऊन टाका. 60-70% पर्यंत जर मॉइश्चर असेल 60% तर एकदम बेटर असतं प्लांटच्या सगळ्याच एकूण क्रियेसाठी. तर मला वाटतं ते तसंच ठेवू आपण आणि त्याच्यामध्ये फार बदल करू नये. दादा, संजू भाऊ घडवजे विचारतायत की ऑर्गॅनिक कार्बन 2च्या वरती गेला तर त्याचा फायदा की तोटा? ऑर्गॅनिक कार्बन 2 तर खूप झालं संजू भाऊ. ऑर्गॅनिक कार्बन इवन 1 जरी झाला द्राक्षांमध्ये तरीही त्रासदायक आहे तो. आता तो कसा त्रासदायक आहे तर ऑर्गॅनिक कार्बन जेव्हा रूट एरियामध्ये 1.5च्या पुढे जायला लागतो, खास करून 2च्या दरम्यान, तर मोठ्या प्रमाणावरती इथिलीन फॉर्म होतं रूट टिप्समध्ये. हे इथिलीन फॉर्म झाल्यानंतर ते इथिलीन एक संदेश द्यायला लावतो रूट्सला आणि त्याच्यामध्ये म्हणजे थोडक्यात ॲब्सिसिक ॲसिड फॉर्म होतं ABA आणि त्याचा एक संदेश जातो झाडाला की बा खाली स्थिती चांगली नाही आहे, आपण आता थांबून घेऊया. याचे परिणाम काय होतात तर तुमच्या बेरी पल्पमध्ये ब्राउनिंग होतं, पेपरमध्ये घड लाल होतात. आपण बघितलं होतं पूर्वी, आता ते कमी झालं कारण जास्त खतं वापरायचो आपण, शेणखतं. तर घड लाल होणं हा सगळ्यात मोठा भाग. आणि दुसरा महत्त्वाचा जे पिंकबेरीचं प्रमाण आहे ते पिंकबेरीचं प्रमाण पण फार मोठ्या प्रमाणावरती अशा बागांमध्ये वाढतं. दुसरं अनइवन रायपनिंग होतं. म्हणजे काही घड एकदम लाल होऊन जातात, काही घड म्हणजे जसं आपण म्हणूया की एकदम हुरड्यात राहतात ते, आणि काही झाड कच्चेच राहतात. हे जे अनइवन होतं याचा पण फार मोठा संबंध तुमच्या ऑर्गॅनिक कार्बनशी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर ऑर्गॅनिक कार्बन 1.5-2च्या दरम्यान असेल आणि अशा वेळी वातावरण खराब झालं आणि तिथे जर ह्युमिडिटी खूप हाय असेल आणि पाऊसच पडतोय आणि बाग फ्लॉवरिंगमध्ये जिथे ऑर्गॅनिक कार्बन 1पेक्षा जास्त आहे तिथे गळकूज ही हमखास बघायला मिळणार. असं नाही की सरसकट होईल, पण इतर बागेच्या तुलनेत तिथे गळकूज जास्त बघायला मिळते किंवा नियम येतो तसा की ऑर्गॅनिक कार्बन जर 1च्या वर असेल तर तिथे गळकूज होणार म्हणजे होणार. आता तो किती असायला पाहिजे तर 0.7 to 1 ही सगळ्यात बेस्ट लेवल आहे. त्याच्यापेक्षा जास्त असण्यासाठी खूप खर्च करण्याची किंवा अनावश्यक येतो तो करण्याची काही आवश्यकता नाही. 1 आहे आणि तिथे तुम्हाला टनेज समजा 12 टन मिळालं आणि 2 केला म्हणून त्याचं फक्त 2 केला म्हणून 4 टन 6 टन वाढलं असं काही होत नाही. धन्यवाद दादा. बरेच प्रश्न अजून बाकी आहे. आयोजकांच्या वतीने आम्ही आपणा सर्वांची माफी मागतो की आम्ही आपले सगळे प्रश्न पूर्ण करू शकलो नाहीत. तरी बाकीच्यांना ऑडिओ मार्फत रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद दादा. थँक्यू.